नमो नमः। अद्य पुनः प्रारम्भं कुर्मः। एकादशः एकादशोऽध्यायः तस्य तत्र वयं पश्यन्तः स्मः। तर्हि यथा अहम् उक्तवान् तत्र दशमे अध्याये तथा एकादशे अध्याये तत्त्वज्ञानम् अधिकं नास्ति, किञ्चिदस्ति, किन्तु तत् पूर्वमेव उक्तमस्ति, तदेव पुनः स्मारणं वा पुनरावृत्तिः अस्ति। अधिकं नूतनं किमपि तत्त्वज्ञानं नास्ति। दशमे अध्याये नवमाध्यायपर्यन्तं सर्वं तत्त्वज्ञानमपि सर्वमस्ति। सप्तमे अध्याये ज्ञानविज्ञानविषये भगवान् ज्ञानविज्ञानविषये इत्युक्ते स्वस्य यत् यथार्थं स्वरूपमस्ति तस्य विषये भगवान् वदन् अस्ति। सप्तमे अध्याये प्रारम्भं कृतवान्, अनन्तरम् अष्टमे अध्याये नवमे अध्याये अपि तस्य स्वस्य यथार्थं रूपं यदस्ति तस्य विषये उक्त्वा तत् बुद्धिगम्यमस्ति। अतः तदर्थं सर्वेषां कृते तावत् तस्य ज्ञानम् अशक्यमेव। बुद्धिः तु अपरा प्रकृतिमध्ये अस्ति, अतः तस्य चिन्तनम् अशक्यम् इति मत्वा सः तस्य विषये सर्वेषां कृते कथं भगवतः ज्ञानं शक्यमस्ति, तदर्थं भक्ति इति एव मार्गः अस्ति। भक्त्या एव एतत् सर्वं शक्यमस्ति। तदा भक्तियोगस्य विषये वदन् अस्ति। भक्तियोगः इत्युक्ते भगवतः सामर्थ्यं वर्चस्वं सर्वं स्वीकृत्य भगवान् एव सर्वं करोति, भगवान् एव कारयति, अहं किमपि न करोमि, यद्यत् मया कृतमस्ति तत् सर्वं भगवता एव कारितमस्ति इति भावेन सर्वं भगवत् समर्पणं कृत्वा तत् यत् नियतं कर्म स्वस्य कृते दत्तमस्ति तस्य निर्वहणं करणीयम् इति कर्मयोगः इति अस्ति। केवलं भक्ति इत्युक्ते आदिनं मन्दिरं गत्वा केवलं भजनं कृतम् इति नास्ति। तद् अस्ति, किन्तु तदेव इति नास्ति। अन्यत् किमपि न करणीयम् इति नास्ति। मूलं भगवद्गीतायाः कथनमस्ति कर्मयोगः। कर्मयोगः इत्युक्ते यद् नियतं कर्म प्रत्येकं जनस्य कृते निर्धारितमस्ति भगवता, तत् कर्म तेन फलाशां त्यक्त्वा निर्वैरभूत्वा निस्सङ्गभूत्वा करणीयमेव। भगवते समर्प्य करणीयमेव। तेन यद् नियतमस्ति तस्य कृते यद् नियतमस्ति तत् कर्मत्यागः न करणीयः, कर्मसन्न्यासः न करणीयः, अपि तु फलाशयाः सन्न्यासः करणीयः। तदर्थं भगवतः मूलं स्वरूपं ज्ञातव्यमस्ति। अतः भगवतः मूलं स्वरूपम् अव्यक्तं निर्गुणम् एतत् सर्वमस्ति। तत् सर्वेषां कृते न शक्यम्। अतः तत् भक्तिमार्गः इत्युक्ते सगुणभक्ति। भगवतः यत् सगुणरूपं प्रतीकात्मकं रूपं पुरतः स्थापयित्वा तस्य चिन्तनं प्रतिक्षणं करणीयम् इति अस्ति भक्ति। पुनः भक्ति इत्युक्ते भगवते समर्प्य सर्वं करणीयम् इति अस्ति भक्ति। भगवते यद्यत् स्वस्य नियतं कर्म अस्ति तत् अपि भगवते समर्प्य भगवतः कृते इति विचिन्त्य तत् करणीयम् इति भगवतः कथनमस्ति। एतत् सर्वं नवमाध्यायपर्यन्तम् उक्तम्। अनन्तरं दशमे अध्याये अर्जुनः पृच्छति, अरे भगवान्, भवतः स्वरूपं तु निर्गुणं निराकारम् एतत् सर्वमस्ति, किन्तु सामान्यजनाः कुत्र द्रष्टुं शक्नुवन्ति तस्य। अतः दशमे अध्याये विभूति अध्यायः अस्ति। मम विभूतयः कुत्र कुत्र इत्युक्ते मम रूपं कुत्र कुत्र द्रष्टुं शक्नुवन्ति जनाः। केवलम् उदाहरणात्मकं सर्वं तु नास्ति। एकेन अंशेन भगवान् तु सर्वत्र अस्ति। भगवता एव सर्वं व्याप्तमस्ति। अतः भगवान् केवलम् एकस्मिन् वस्तु मध्ये अस्ति वा इति शक्यं नास्ति, सर्वत्र अस्ति।
किन्तु उदाहरणार्थं वदामि इति। यथा वयं वदामः प्रथमगणस्य धातोः भादिगणः भू आदिगणः भू धातु आदौ अस्ति स भादिगणः अन्ये अपि बहवः सन्ति तत्र किन्तु तस्य केवलं नायकत्वरूपेण एकम् अग्रे दर्शयित्वा वदामः। उदाहरणार्थम् अत्रापि वदामः मम GP2 मध्ये कति छात्राः सन्ति तर्हि वदामः यत् सर्वेषां नामानि अत्र स्वीकर्तुं न शक्नोमि अतः केवलं वदामि अत्र चन्द्रकान्त महोदय अग्रे अस्ति चन्द्रकान्त महोदयादि आदि जनाः इति वक्तुं शक्नोमि। तथैव विभूति मध्ये एकं नाम स्वीकृतमस्ति अतः जनाः वदन्ति तदेव अस्ति वा तस्य विषये बहु चर्चां कुर्वन्ति बहुवीं चर्चां कुर्वन्ति। तर्हि तत् केवलम् एकम् उदाहरणं दत्तमस्ति। भगवान् सर्वत्र अस्ति इत्युक्ते कस्य मार्गशीर्षमासस्य केवलं तत्र उल्लेखः कृतः अस्ति अतः मार्गशीर्षमध्ये किं वैशिष्ट्यमस्ति वा तादृशं बहुभिः चर्चा शक्या अस्ति किन्तु न आवश्यकी। तत्र एकम् उदाहरणार्थम् इति उक्तमस्ति इति महत्त्वपूर्णमस्ति। यथा वयं तण्डुलस्य ओदनं यदि पचामः तदा किं कुर्मः एकमेव स्वीकृत्य पश्यामः एकमेव तण्डुलं स्वीकृत्य ओदनं पक्वमस्ति वा इति चिन्तयामः। तथैव एकम् उदाहरणार्थं दत्तमस्ति। तादृशानि उदाहरणानि दशमे अध्याये वर्णितानि सन्ति। अधिकं दशमे अध्याये नास्ति केवलं विभूतीनां वर्णनम् अधिकम् अस्ति। अनन्तरम् एकादशे अध्याये यद्यद् वर्णनं कृतमस्ति तत् अर्जुनः द्रष्टुम् इच्छति। इदानीं प्रथमं तु श्रोतुम् ऐच्छत् इदानीं स वदति अहं द्रष्टुम् इच्छामि। प्रथमं तस्य इच्छा आसीत् श्रोतुम् अनन्तरं द्रष्टुम् इच्छति। तदा अर्जुनः तु अनन्यः भक्तः भगवतः तस्य कृते भगवान् किमपि कर्तुं शक्नोति। अतः सः पुनः एकादशे अध्याये प्रथमेषु चतुर्षु श्लोकेषु किं अस्ति पूर्वं यद्यत् सर्वम् उक्तमस्ति तस्य विषये एव भगवान् यत् उक्तमस्ति अर्जुनः तत् सर्वं यथार्थरूपं द्रष्टुम् इच्छति। अतः भगवान् पुनः विनन्तीं कथं करोति सः वदति मम कृते एतत् शक्यमस्ति भगवान् भवतः चिन्तनमस्ति अहम् अर्हः तर्हि दर्शयतु इति। अनन्तरं भगवान् साक्षात् दर्शयति किन्तु अनन्तरं भगवान् एव स्वयं जानाति एतत् अरे सामान्यया दृष्ट्या एतत् द्रष्टुम् अशक्यम् अतः दिव्यां दृष्टिं ददाति दिव्यां दृष्टिं ददाति अर्जुनाय। अनन्तरं तस्य नवमे श्लोके नवतः 14 श्लोकपर्यन्तं संजयः वर्णनं करोति अर्जुनस्य कथं तादृशी अर्जुनेन किं किं तत्र दृष्टम् इति विषये। तदापि वर्णनं तु अशक्यमेव किञ्चित् तादृशम् इति स्यात् इति तादृशमेव वर्णनमस्ति। किमस्ति भगवतः विश्वरूपं दर्शनं यत् अस्ति भगवतः यथार्थं स्वरूपं तस्य वर्णनमेव अशक्यं कोऽपि वर्णयितुमपि न शक्नोति। किमर्थं तत् निर्गुणं निराकारं तस्य ये किं ब्रह्मज्ञाः ये ब्रह्म जानन्ति ते अपि तस्य वर्णनं कथं कुर्वन्ति। यः ज्ञानी अस्ति तस्य पुरतः वयं गत्वा पृच्छामः तत्र एतत् भगवतः स्वरूपं कथमस्ति कीदृशमस्ति तर्हि तत्र उपनिषदे एका कथा अस्ति। सः भक्तः सः पृच्छति कथमस्ति सः किमपि न वदति। अनन्तरं पुनः प्रश्नं पृच्छति किमपि न वदति पुनः पृच्छति पुनः किमपि न वदति। तर्हि एषः किञ्चित् क्लेशाय पृच्छति अरे अहं बहुवारं पृच्छन् अस्मि भवान् किमपि न वदति। तर्हि सः किं वदति अरे मया तु उत्तरं दत्तमस्ति भवान् ज्ञातुं न शक्नोति मम मौनम् इति एव उत्तरमस्ति
तस्य वर्णनम् अशक्यं। न इति न इति न इति न इति नेति नेति इति एव ब्रह्म, तस्य वर्णनम् अशक्यं। तर्हि अर्जुनेन कथं दृष्टं, किं दृष्टं, तस्य वर्णनम् अशक्यं। केवलम् ऊहा अस्ति तादृशं स्यात् इति सञ्जयेन आदौ कृतं वर्णनमस्ति। अनन्तरं षट्त्रिंशत्तः तमः श्लोकः तः षट्चत्वारिंशत्तमः श्लोकपर्यन्तम् अर्जुन तस्य अर्जुनः वर्णनं करोति, कीदृशं वर्णनं, कथं कथम् इति भवति इति तस्य वर्णनम् अर्जुनः करोति। तत्र वयं स्मः। प्रथमं तर्हि तदा तावत् अस्माभिः दृष्टमस्ति। सञ्जयेन कृतं वर्णनं तदा समाप्तम्। अनन्तरं अर्जुनस्य वर्णनम् अस्ति 15 श्लोक अनन्तरं। पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषींश्च सर्वानुरङ्गाश्च दिव्यान्। अत्र अर्जुनः वदति एतावत् अस्माकम् आदौ जातमस्ति वर्णनं। तर्हि अग्रे पश्यामः। एतत् वदति, हे देव तव देहे सर्वान् देवान् तथा भूतविशेषसङ्गान् कमलासनस्थं ब्रह्माणम् ईशं सर्वान् ऋषींच दिव्याम् उरगाञ्च पश्यामि। एतत् सर्वं फैंटसी वर्णनम् अस्ति। तत् सर्वं तु यथा अहं पुनः पुनः वदामि तत्र वर्णनम् अशक्यम्। अतः ईदृशं स्यात्, यादृश हे असं असं असू शकेल अशा पद्धतीचं ते वर्णन आहे। म्हणजे त्याला उपमाच असतील या सगळ्या, उपमानप्रमाणे प्रत्यक्ष वर्णनम् अशक्यं। तर्हि कथम्? अनेक बाहूदर वक्त्र नेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप। अत्र अन्वयं पश्यामः चेत् विश्वेश्वर विश्वरूप इति संबोधनमस्ति। त्वाम् अनेक बाहूदर वक्त्र नेत्रम् अत्र समासः अस्ति। सर्वतः अनंत रूपं पश्यामि, तव आदिं न पश्यामि, तव आदिं मध्यं पुनः अन्तं च न पश्यामि। अत्र अनेक बाहूदर वक्त्र नेत्रं, बाहुः च उदरं च वक्त्रं च नेत्रं च एषां समाहारः बाहूदर वक्त्र नेत्रं द्वन्द्व समासः, समाहार द्वन्द्वः। इत्युक्ते किं? बाहू खांदे, खूप, उदर पोट, वक्त्रम म्हणजे मुख, नेत्रम डोळे, हे सगळे असलेला इति पुन्हा अनेकं बहुदर वक्त्र नेत्रम यस्मिन् सह अनेक बाहूदर वक्त्र नेत्रः तम इति बहुव्रीहि समासः अस्ति। तस्य विशेषणम् अस्ति, भगवतः विशेषणम्। आणि द्वितीया विभक्तिमध्ये अस्ति तं पश्यामि। कीदृशं तं पश्यामि? अनेक बाहूदर वक्त्र नेत्रं त्वं पश्यामि, अनंत रूपं त्वं पश्यामि, अनंतं रूपं यस्य सः अनंत रूपः तं पश्यामि। विश्वस्य ईश्वरः विश्वेश्वरः इति विश्वेश्वर अत्र संबोधनमस्ति। तर्हि हे विश्वेश्वर, हे विश्वरूप, त्वाम् अनेक बाहूदर वक्त्र नेत्रं सर्वतः अनंत रूपं पश्यामि। अनंत रूपम् इत्युक्ते यस्य रूपस्य अन्तः एव नास्ति। यदि वयमत्र रामचन्द्र महोदयस्य रूपं पश्यामः तर्हि
एतत् वामकर्णतः दक्षिणकर्णपर्यन्तम् अतः केशतः एतत् उरपर्यन्तं द्रष्टुं शक्नुमः। तर्हि अन्त कुत्रचित् आरम्भः कुत्रचित् अन्त द्रष्टुं शक्नुमः। किन्तु भवतः यत् वर्णनमस्ति क अस्ति इति 1857 मध्ये कोण आहे, 2025 मध्ये नाही, अवधानमत्र नास्ति। अस्तु, सर्वे म्यूट् मध्ये गच्छन्तु, पुनः पुनः मया न वक्तव्यम्। अस्तु, अवधानमत्र भवेत् एव पुनः पुनः तत् न वक्तव्यम्। क्षम्यतां महोदय, क्षम्यताम्। अनेकबाहुधर वक्त्रनेत्रम् अहं पश्यामि त्वां। तर्हि एतत् यस्य अनन्तरूपमस्ति, यस्य रूपं तस्य अन्तः एव नास्ति, विशालरूपमस्ति। कुत्र प्रारम्भः भवति कुत्र अन्तः भवति इति सीमा नास्ति। तादृशं यस्य रूपमस्ति तत् अनन्तरूपं। हे विश्वेश्वर विश्वरूप अहं पश्यामि, तस्य आरम्भं न पश्यामि, आदिं न पश्यामि, अन्तं न पश्यामि, मध्यमपि न पश्यामि। तर्हि तादृशं भवतः रूपमस्ति। हे विश्वेश्वर जगदीश्वर, त्वां तव बहु हस्तं बहुमुखं बहुनयनम् अनन्तं च स्वरूपं पश्यामि। तव मूलं मध्यम् अन्तं च ज्ञातुं न शक्नोमि। नेति नेति इति एव तादृशमेव वर्णनम् अर्जुनः अत्र करोति। भवतः प्रारम्भः कुत्र अस्ति, यत् यत् अहं पश्यन् अस्मि तत् तस्य वर्णनं शक्यं नास्ति इति एव अत्र दर्शयति। तस्य आदि नास्ति, मध्यं नास्ति, अन्तं नास्ति, रूपस्य कुत्र प्रारम्भः कुत्र, एतत् सर्वम् अनन्तरूपमस्ति। तत्र बहवः सन्ति। अनन्तरं नेत्राणि बहूनि सन्ति, मुखानि बहूनि सन्ति, तादृशम् इति पश्यन् अस्मि। किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्तात् दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम्। किरीटिनम्, अत्र तस्य विशेषणानि एव सन्ति। अन्वयं पश्यामः चेत् त्वां किरीटिनं गदिनं चक्रिणं तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तं समन्तात् दीप्तानलार्कद्युतिम् अप्रमेयं दुर्निरीक्ष्यं च पश्यामि। अतः अहम् उक्तवान् अत्र तत्त्वज्ञानमधिकं नास्ति, किन्तु व्याकरणविषयः भाषाविषयाः अधिकाः सन्ति। अत्र समासाः सन्ति, तत्र कृदन्तं तद्धितमपि अस्ति। इदानीं पश्यतु, किरीटी किरीटिन् इति, किरीट इत्युक्ते मुकुट, इनि इति मतुबर्ते। मतुबर्ते इत्युक्ते किरीटम् अस्य वा अस्मिन् वा अस्ति इति। मुकुट ज्याचा आहे आणि मुकुट घातलेला आहे असा किरीटिन् इति प्रातिपदिकं भवति। तस्य द्वितीय एकवचनं भवति किरीटिनं। किरीटिनं गदिनं, गदा पुनः मतुबर्ते, गदा योग इनि, गदा अस्य वा अस्मिन् वा अस्ति इति, गदा ज्याच्यामध्ये आहे असा गदा, गदीन, गदीन गदीन इति प्रातिपदिकं, गदीनम इति द्वितीय एकवचनं। चक्रिणं पुनः चक्रम, चक्र योग इनि प्रत्ययः। चक्रम अस्य वा अस्मिन् अस्ति इति अर्थे चक्रधारी। तर्हि चक्र इनि प्रत्यय चक्रिन् इति प्रातिपदिकं, चक्रिणम् इति द्वितीय एकवचनं। पुनः दीप्तिमन्तं, दीप्ति इत्युक्ते तेजं, तेजः, तेजः यस्मिन् अस्ति इति, पुनः दीप्ति यस्मिन् अस्ति वा यस्य अस्ति इति, दीप्तियोगमतु प्रत्ययः दीप्तिमत् इति भवति। अत्र इनि प्रत्ययः नास्ति, अत्र मतु प्रत्ययः अस्ति, मतु प्रत्ययान्तं। तर्हि दीप्तिमत् इति प्रातिपदिकं भवति, दीप्तिमन्तम् इति द्वितीय एकवचनं भवति। ज्याच्यामध्ये खूप तेज आहे, ज्यांनी मुकुट धारण केलेला आहे, ज्याच्या हातात गदा आहे, चक्र आहे आणि ज्याच्या अत्यंत तेज आहे, अशा तुला, अशा त्वाम किरीटिनं गदीनं चक्रिणं तेजोराशिं
तेजो राशि तेजो राशि अस्ति एतस्य तेजस् राशिः तेजो राशिः तेजसः राशिः अत्र षष्ठी तत्पुरुषः समासः अस्ति राशिः अस्ति तेजाच्या ढीकच्या ढीक तेजाचे दिसतंय आणि तेजो राशि यस्मिन् स तेजो राशि इति प्रातिपदिकं भवति ह्रस्व तेजो राशि इति आणि तेजो राशिः तस्य तम् इति द्वितीया एकवचनं पुनः पुनः अनन्तरमस्ति दीप्तानलार्कद्युतिं अत्र अनलः च अर्कश्च अनलार्कौ अर्क इत्युक्ते सूर्य अनल इत्युक्ते अग्नि अग्नि आणि सूर्य अनलार्कौ इत्युक्ते अग्नि आणि सूर्य अनलश्च अर्कश्च अनलार्कौ इति द्वन्द्वसमासः आणि दीप्तौ अनलार्कौ दीप्तानलार्कौ दीप्तौ म्हणजे पेटलेलं दीप्त ते तेज असलेलं दीप्तौ अनलार्कौ म्हणजे पेटलेले तेज ज्याचं सूर्य आणि अग्नीचं पेटलेले इति आणि दीप्तानलार्कयोः द्युतिः द्युती इत्युक्ते तेज प्रकाश प्रभा म्हणजे ज्या पेटलेल्या म्हणजे तळपत्या सूर्य तळपता इथे म्हणून सूर्याला आणि पेटलेला अग्नी आणि तळपता सूर्य इति दीप्तौ अनलार्कौ अनल अर्क इत्युक्ते सूर्यः अनल इत्युक्ते अग्निः दीप्तौ अनलार्कौ इत्युक्ते पेटलेले सूर्य आणि अग्नि आणि दीप्तानलार्कयोः द्युतिः द्युती इत्युक्ते तेज दीप्तानलार्कद्युतिः आणि दीप्तानलार्कद्युतिः इव द्युतिः यस्य सः दीप्तानलार्कद्युतिः तम सूर्य तळपता सूर्य आणि अग्नी पेटलेला अग्नी यांच्या तेजाप्रमाणे ज्याचं तेज आहे प्रभा आहे अशा तुला मी नमस्कार करतो अप्रमेयम न प्रमेय म्हणजे ज्याचं वर्णन अशक्यम अप्रमेयम वर्णनम ज्ञातुम अशक्य अप्रमेय इति प्रातिपदिकं पुनः तम तर्हि कति विशेषणानि सन्ति अत्र किरीटिनं म्हणजे किरीटी गदी चक्री तेजोराशिः इति दीप्तिमान इति सर्वाणि दीप्तानलर्काद्युतिः हि एतानि विशेषणानि सन्ति तर्हि तेषां द्वितीया बहु एकवचनमस्ति त्वामिति अस्ति तत्र कर्मपदं पश्यामि इति क्रियापदम् अहम् इति कर्ता आणि कर्मपदी एतत् सर्वम् अस्ति अतः द्वितीया एकवचनमध्ये सर्वाणि रूपाणि सन्ति त्वाम् इति प्रथमं युष्मत् शब्दस्य द्वितीया आणि त्वाम् इति कर्मपदं तस्य विशेषणानि द्वितीया विभक्तिमध्ये त्वां किरीटिनं गदीनं चक्रिणं तेजोराशिं सर्वतः दीप्तिमंतं सगळीकडून दीप्ती म्हणजे तेज असलेला सगळीकडून तेजाच्या राशी असलेला तेज असलेला समंतात दीप्तानलार्कद्युतिं समंतात इत्युक्ते सर्वतः एतस्य सूर्यस्य तथा अग्नेः तेजः यस्य सः अप्रमेयं तस्य वर्णनमशक्यं दूरनिरीक्षं तस्य निरीक्षणमपि अशक्यं द्रष्टुं कठिनं ज्ञातुम् अशक्यं द्रष्टुम् अशक्यं तादृशं त्वाम् अहं पश्यामि इति अर्जुनस्य वर्णनम् अग्रे तर्हि वर्णनम् एतत् सर्वं वर्णनमेव अस्ति कथं भवतः स्वरूपमहं पश्यामि इति त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानं त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता
सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. पुनः त्वं परमं वेदितव्यम् अक्षरम्, त्वम् अस्य विश्वस्य परं निधानं, त्वम् अव्ययः शाश्वतधर्मगोप्ता, त्वं सनातनः पुरुषः मे मतः. इदानीं मम मतं वदति अर्जुनः. मम मतं किं? मम मतेन भवान् कीदृशः? तर्हि वर्णनं वर्णनं कर्तुं प्रयत्नं करोति. भवान् कथमस्ति? अहं मम मतेन भवान् अक्षरमस्ति. त्वं परमम् अक्षरम् उत्कृष्टं वेदितव्यं. त्वं परमम् उत्कृष्टं वेदितव्यं. विदधातु अस्ति, तस्य तव्यत् रूपं, तव्यत् प्रत्ययान्तं वेदितव्यं. विद इत्युक्ते ज्ञातव्यं. तर्हि वेदितव्यम् इत्युक्ते ज्ञातव्यं, जाणल्यासारखं. तर्हि त्वम् अक्षरं परमं वेदितव्यं. त्वम् अक्षरमस्ति, भवान् अक्षरमस्ति, भवान् परमं वेदितव्यमस्ति, सगळं जाणलं पाहिजे. त्वम् अस्य विश्वस्य परं निधानम्. एतत् विश्वास निधानम् इत्युक्ते आश्रयस्थानम्. आश्रयस्थानं सर्वं विश्वं भवतः आश्रयेण एव अस्ति. अतः भवान् आश्रयस्थानं सर्वेषां. तर्हि भवान् प्रथमम् अक्षरम् अस्ति, यस्य क्षयः एव नास्ति, क्षरः नास्ति, अक्षरमेव. भवान् वेदितव्यः, तर्हि ज्ञातव्यः भवान्. त्वम् अस्य विश्वस्य आश्रयस्थानम् इति. त्वम् अस्य विश्वस्य परं निधानं. त्वम् अव्ययः, अक्षरम् अस्ति तथा भवान् अव्ययः अपि. शाश्वतधर्मगोप्ता. शाश्वतः धर्मः, शाश्वतधर्मः इति कर्मधारय. शाश्वत म्हणजे नित्य राहणारा धर्म. आणि शाश्वत धर्मस्य गोप्ता. गोप्ता इत्युक्ते रक्षणकर्ता. अत्र अर्थः अस्ति. तर्हि शाश्वत धर्मस्य रक्षणकर्ता भवान् अस्ति, प्रोटेक्ट करोति. तर्हि भवान् अक्षरः, अव्यय अक्षरं परमतत्त्वम् इति. अतः अक्षरम् अक्षरं त्वम् इति द्वितीया एकवचनमस्ति अत्र. अक्षरम् इति अत्र प्रथम एकवचनमस्ति, तस्य वर्णः अस्ति. अतः प्रथम सर्वात् अत्र सर्वं प्रथमं. पूर्वस्मिन् श्लोके द्वितीया विभक्ति मध्ये आसीत्, कर्मपदे अस्ति. अत्र कर्तृपदमस्ति. त्वम् असि. त्वं कीदृशमसि? मे मते, मम मतेन. तर्हि त्वम् अक्षरमस्ति, त्वम् अक्षरमसि, त्वं परमं वेदितव्यम् असि, त्वम् अस्य विश्वस्य निधानं, परं निधानम् असि, त्वम् अव्ययः. अत्र तर्हि नाशरहितः, शाश्वतधर्मगोप्ता, शाश्वतधर्मगोप्तृ इति. तत्र गोप्ता इति प्रथम एकवचनं. प्रातिपदिकं शाश्वतधर्मगोप्तृ ऋकारान्त भवति. अतः पुनः सनातनः, यस्य पुरा नित्यम् अन्तः नास्ति, तादृशः सनातनः. शाश्वतः इत्युक्ते शाश्वतः, नष्टं न भवति. त्वं पुरुषः, तादृशः पुरुषोत्तमः भवान् अस्ति. त्वम् अनक्षरम् उत्कृष्टं ब्रह्म, त्वम् अस्य जगतः आधारः, त्वं नाशरहितः सनातनधर्मरक्षकः च, त्वं शाश्वतः पुरुषोत्तमः च असि, एवम् अहं जानामि इति मम मतम् इति वदति. अहम् अग्रे अग्रे गच्छामि. कुत्रचित् समस्या भवति, प्रश्नः अस्ति चेत् तत्र व्यवधानं कृत्वा शक्यते, प्रष्टुं शक्यते. यदा शङ्का अस्ति तर्हि तत्र एव पृच्छन्तु, अन्यथा अहम् अग्रे अग्रे गच्छामि. सर्वं स्पष्टमस्ति इति मत्वा. अस्तु.
अग्रे अनादिमध्यान्तमनन्तवीर्यम् अनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रं पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम्. अत्र अनादि मध्यान्तम् अत्र पुनः द्वितीया विभक्ति मध्ये आगतम्. प्रथमा विभक्ति असि इति क्रियापदम् आसीत्, ततः त्वम् असि. त्वं कीदृशः असि तत् सर्वं प्रथमा विभक्ति मध्ये. पूर्वं त्वं पश्यामि, त्वां पश्यामि, अतः सर्वं द्वितीया विभक्ति मध्ये. अत्रापि किम् अस्ति, पुनः पश्यामि अस्ति, अतः पश्यामि इति क्रियापदम्. अतः पुनः कर्मपदे एतत् सर्वम् अहं पश्यामि, अहं किं कं पश्यामि, अहं त्वं पश्यामि, त्वां पश्यामि इति द्वितीया एकवचनमस्ति. अतः त्वाम् इति द्वितीया विभक्ति मध्ये यदस्ति तस्य सर्वाणि विशेषणानि पुनः अनादि मध्यान्तम् आदिश्च मध्यश्च अन्तश्च अनादि मध्यान्ताः इति द्वन्द्वसमासः. यस्य आदि मध्य अंत म्हणजे आदि मध्यांतः आणि न विद्यते पुनः आदि प्रथममस्ति आदिमध्यांत आदिमध्यांताः इति द्वन्द्वसमासः. आदिश्च मध्यश्च अंतश्च याचा सुरुवात मध्य आणि शेवट आहे असा इति द्वंद्व. आणि न विद्यते आदिमध्यांताः यस्य सह अनादिमध्यांतः इति नय बहुब्रीही म्हणजे न विद्यते नय बहुब्रीही ज्याचा आदि मध्य अंत नाही असा अशा तुला अनादिमध्यांतम द्वितीय एकवचनम अनंतवीर्यम अनंतम वीर्यम यस्य सह अनंतवीर्यः पुनः बहुव्रीहि ज्याचे वीर्यम इत्युक्ते सामर्थ्यम ज्याचं सामर्थ्यम बहु अधिकमस्ति तादृशं त्वम् अनंतबाहुम अनंतः बाहू यस्य सह ज्याचे भरपूर बाहू आहेत सगळीकडे हस्त खांदे असंख्याक हस्तम तस्य संख्या एव नास्ति तादृशः अनंत गणना न शक्या तादृशी संख्या अस्ति बाहूनां तादृशः त्वं शशिसूर्यनेत्रं शशी च सूर्यश्च शशिसूर्यौ द्वन्द्वसमासः शशिसूर्यौ नेत्रे यस्य सः शशिसूर्यनेत्रः तम इति बहुव्रीहि. याला शशी आणि सूर्य ज्याचे डोळे आहेत असा चंद्र सूर्य ज्याचे डोळे आहेत. दीप्त हुताश वक्त्रम दीप्त हुताश हुताश इत्युक्ते अग्नी दीप्त म्हणजे पेटलेला अग्नी दीप्त हुताशः. दीप्त हुताशः वक्त्रेषु यस्य सह म्हणजे वक्त्रम इत्युक्ते मुख मुखामध्ये ज्याच्या पेटलेला अग्नी आहे अशा प्रकारचा सह दीप्त हुताश वक्त्र तम प्रदीप्त अग्निमुखम म्हणजे जसं पेटलेला अग्नीत ज्याचं मुख आहे अशा प्रकारचा तो स्वतेजसा स्वस्य तेज इति स्वतेजः तेन इति षष्ठी तत्पुरुषः. तत्र नेत्रम तु नियते अनेन इति ष्टन् प्रत्ययः नेत्रम दीप धातो दीपति तस्य दीप्त इति क्त प्रत्ययान्तम् आणि तपन्तं शत्रु रूपमस्ति. तर्हि तादृशं यस्य आदि मध्य अन्त नास्ति यस्य पराक्रमस्यापि सीमा नास्ति तादृशः यस्य अनन्ताः हस्ताः सन्ति सूर्यचन्द्रौ यस्य नयने स्तः तव यस्य मुखेषु जाज्वल्यमानः अग्निः भासते त्वं स्वस्य तेजसा इदं समग्रं जगत् तापयन् वर्तसे एतादृशं त्वामहं पश्यामि. ज्याचा शेवट मध्य आणि अंत नाही शशी सूर्य ज्याचे डोळे आहेत पेटलेल्या अग्नीसारखं ज्याचं मुख आहे अशा तुला मी पाहत आहे आणि या सगळ्या या जगताला तापवत आहेस गरम करीत आहेस. पुन्हा कस्य अवधानं नास्ति सर्वे म्यूट मध्ये
पुनः पुनः किमर्थम् एतद् भवति अहं न जानामि तत्र द्रष्टव्यं पुनः पुनः। चारुतापुराणे म्यूट् मध्ये गच्छतु। अहं कृतवान्, अहमपि कर्तुं शक्नोमि, किन्तु पुनः पुनः किमर्थम् एतत्? किमर्थं तत्र सर्वे इदानीं म्यूट् मध्ये सन्ति? हस्तस्य उपयोगमपि मा कुर्वन्तु, केवलं मुखस्य उपयोगं कुर्वन्तु। यदि प्रश्नः भवति मुखस्य उपयोगः करणीयः अस्ति तर्हि हस्तस्य उपयोगं कृत्वा अन्म्यूट् कुर्वन्तु। यदि मुखस्य उपयोगः नास्ति तर्हि हस्तस्य उपयोगः मास्तु किमपि न करणीयं। किमर्थं तद् अन्म्यूट् भवति? स्वयं तु न भवितुम् अर्हति। वयं किमपि कुर्मः तदा एव तद् भवति। अस्तु, तर्हि तादृशम् अहं पश्यामि। अग्रे द्यावा पृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं स्वयैकेन दिशश्च सर्वाः दृष्ट्वा धृतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् तर्हि पुनः अत्र किं हे महात्मन् द्यावा पृथिव्योः इदम् अंतरं हि त्वया एकेन व्याप्तं सर्वाः दिशाः च तव उग्रम अद्भुतम इदं रूपं दृष्ट्वा लोकत्रयं प्रव्यथितं। लोकत्रयं प्रव्यथितम् अस्ति इति क्रियापदम्। तर्हि प्रव्यथितम् अस्ति। किं प्रव्यथितम् अस्ति? एतत् लोकत्रयं प्रव्यथितम् अस्ति। इदं लोकत्रयं प्रव्यथितम् अस्ति। हे सगळे तिन्ही लोक हे व्यथित झालेले आहेत सगळे। तर्हि इत्युक्ते व्यथित इत्युक्ते खिन्नं चिंतनं, त्यांना काही सुधरत नाही अशा प्रकारचे झालेले तिन्ही लोक। त्यांना किं कर्तव्यमूढः, काय करावं काही कळत नाही असे व्यथित इत्युक्ते खिन्न वा तादृशः तेषाम् अवस्था जातः। तिन्ही लोकाची ही अवस्था झाली आहे। कशामुळे? दृष्ट्वा तव इदं उग्रम रूपम दृष्ट्वा, तव इदं उग्रम अद्भुतम रूपम दृष्ट्वा इदं लोकत्रयं प्रव्यथितं। हे महात्मन् इति संबोधनमस्ति। हे महात्मं तव उग्रम अद्भुतम इदं रूपं दृष्ट्वा लोकत्रयं प्रव्यथितं। कीदृशं? तर्हि द्यावा पृथिव्योः, द्यावा पृथिवी इति अत्र किमस्ति? द्यौः च पृथिवी च द्यावा पृथिव्यौ इति द्वन्द्वसमासः। आणि तयोः म्हणजे त्यांचं षष्ठी एकवचनं, षष्ठी द्विवचनं। द्यावा पृथिव्योः, द्यावा पृथिव्योः इति द्वन्द्वसमासः अस्ति, अतः तस्य षष्ठी द्विवचनं। तत्र दिव इति प्रातिपदिकमस्ति। दिव इत्युक्ते स्वर्ग, अंतराळ, अंतराळ म्हणूया आपण, जिथून ही आता सुनीता विल्यम्स राहिली होती ते म्हणूया आपण, अंतराळ किंवा स्वर्ग। तदस्ति दिव, स्त्रीलिंगे शब्द अस्ति दिव। तस्य द्यौः दिवौ दिवः प्रथमा विभक्ति रूपाणि भवन्ति। पुनः द्वन्द्वसमासः यदा भवति तर्हि तस्य द्यौः तस्य द्यावा इति आदेशः भवति केनचित् सूत्रेण। देवता निर्देशे द्वन्द्वे दिवो द्यावा इति 6.3.29 इति सूत्रमस्ति। तेन द्यावा इति आदेशः। द्यावा पृथिवी इति द्यावा पृथिवी इति प्रातिपदिकम् अभवत् आणि द्यावा पृथिव्योः इति षष्ठी द्विवचनं। म्हणजे अंतराळ आणि पृथ्वी यांचं, द्यावा पृथिवोः अंतरम इदम अंतरम, म्हणजे अंतराळ आणि खाली भूमी ह्याच्यामधलं हे सगळं अंतर जे आहे
हे व्याप्तमस्ति कया त्वया एकेन त्वया एकेन इदम अंतरम ही व्याप्तमस्ति. म्हणजे तुझं विस्तार केवढा प्रचंड आहे की तू या अंतराळापासून या पृथ्वीपर्यंत जे सगळं अंतर तुझ्या एकट्याने व्याप्त केलेलं आहे. म्हणजे हे महात्मन द्यावा पृथिव्योः इदम अंतरम ही त्वया एकेन व्याप्तम अनंतरम किम सर्व दिशा च दिशौ दिशः प्रथमा दिक् व दिक् दिशौ दिशः प्रथमा दिक्. तरी दिशः इत्युक्ते प्रथमा बहुवचनम सगळ्या दिशा. तरी सर्व दिशा च व्याप्ताः भवता एव. सगळ्या दिशा तुझ्याकडून व्याप्त झालेल्या आहेत. सगळी दिशः सर्वं व्याप्तमस्ति एकेन एव तव. तरी हे महात्मम भूम्यंतर अंतरिक्षयोः मध्ये भूमि तथा अंतरिक्ष मध्ये वर्तमानः सर्वे अपि अवकाशः जे अंतर पूर्ण अवकाश इत्युक्ते अंतर भवता एकेन परिव्याप्तः अस्ति. पुनः सर्वाः दिशः अपि त्वया एव व्याप्ताः सगळ्या दिशांना व्याप्त झालेलं आहे. तव क्रूरम विस्मयजनकं च इदं स्वरूपं दृष्ट्वा भुवन त्रयमपि किं भविष्यति इति चिंताकुलम असते. त्यांना चिंताकुल व्यथित कशामुळे आहेत की आता काय होणार आहे सगळं असं दिसतंय याचं काय अर्थ काय 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 काही कळत नाही म्हणून व्यथित झालेले आहेत सगळे. ही अवस्था सगळ्या जगाची आहे सगळं तिन्ही लोकाची आहे नुसती त्यांचीच नाही. अग्रे पश्यामः आम्ही हि त्वां सुरसंघा विशन्ति केचित् भीता प्राञ्जलयो गृह्णन्ति स्वस्तीत्युक्त्वा महर्षि सिद्धसंगा स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. आम्ही अधस्थिती म्हणजे एतेही सर्वे त्वां विशन्ति विशन्ति इत्युक्ते प्रवेशम कुर्वन्ति तुझ्यामध्ये त्या सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे. ते सर्वे प्रवशन्ति त्वां विशन्ति त्वां प्रविशन्ति के सर्वे एतेही सर्वे सुरसंगाः सुर इत्युक्ते देव देवांचा समूह सर्वे एतेही सर्वे सुरसंगाः देवा एषा एते सर्वे देवानां समूहाः त्वां विशन्ति तुझ्यामध्येच प्रवेश करतायत. केचित् भीताः केचन भयसहिताः प्राञ्जलयः आता प्राञ्जलय प्रकृष्ट अंजली येषां ते प्राञ्जलयः म्हणजे हात जोडलेले ज्यांनी हात जोडलेले आहेत असे सगळे सुरसंगाः विशन्ति. ते सुरसंगाः तेषां विशेषणानि सन्ति. तरी हात जोडलेले प्राञ्जलयः आम्ही ही सुरसंगाः त्वां विशन्ति केचित् भीताः प्राञ्जलयः गृह्णन्ति गृह्णन्ति इत्युक्ते स्तुवन्ति. हात जोडून गृ इति धातु अस्ति तस्य लट् प्रथम पुरुष बहुवचनं गृह्णन्ति इत्युक्ते स्तुतिं कुर्वन्ति स्तुतिभिः स्तुवन्ति इति अर्थे गृह्णन्ति इत्युक्ते स्तुवन्ति. तर्हि एते सर्वे देवानां समूहाः त्वामेव प्रवेशं कुर्वन्ति. केचित् जे जनाः भीताः प्राञ्जलयः यैः हात जोडलेले असे गृह्णन्ति ते भीताः प्राञ्जलयः गृह्णन्ति इत्युक्ते स्तुवन्ति. स्वस्ति अग्रे स्वस्ति इति उक्त्वा महर्षि सिद्धसंगाः स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः.
ते तृतीयं वाक्यं, प्रथमं वाक्यम् अस्ति क्रियापदं विशन्ति, द्वितीयम् अस्ति गृह्णन्ति आणि तृतीयम् अस्ति स्तुवन्ति। तादृशं वाक्यत्रयमस्ति अत्र। प्रथमं विशन्ति, प्रवेशं कुर्वन्ति, अनन्तरं केचित् भीताः प्राञ्जलयः गृह्णन्ति इत्युक्ते स्तुवन्ति। अनन्तरं केचन पुष्कलाभिः स्तुतिभिः स्तुवन्ति, त्वां स्तुवन्ति। पुष्कलाभिः म्हणजे भरपूर, अनेक अनेक प्रकारच्या स्तुती सुमनांनी तुझी प्रशंसा करतात, तुला तुझं स्तवन करतायत। हे जनाः स्वयं भवति तत्र अनम्यूट कोऽपि न करोति, स्वयं अनम्यूट भवति। कस्य अस्ति एतत् अवधानं? स्वयं कथं भवति अनम्यूट इति अहं न जानामि। चन्द्रकान्त महोदय अस्ति वा तत्र? कथं अनम्यूट कथम् अभवत्? स्वयं स्वयं चलितम् अनम्यूट, हस्तेन कृत्वा एव भवति किल? स्वयमपि भवति। कथं भवति स्वयं? हस्तं तत्र न नयतु, अवधानमपि ददातु। तत्र अवधानं भवेत् एव नित्यम्। अस्माकं तत्र चित्रमस्ति, म्यूट् इति अनम्यूट् इति, अनम्यूट् इति वा म्यूट् इति चित्रमस्ति अस्माकं पुरतः, तत्र अवधानं भवेत् एव। तर्हि स्वस्ति इति उक्त्वा, स्वस्ति इत्युक्ते अस्तु इति, प्रशंसा, स्वस्ति इति उक्त्वा महर्षि सिद्धसंगाः त्वां पुष्कलाभिः स्तुतिभिः स्तुवन्ति। अस्तु, अग्रे गच्छामः। रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च गन्धर्व यक्षासुरसिद्धसंगाः वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे। अत्र रुद्रादित्याः वसवः च ये च साध्याः विश्वे अश्विनौ मरुतः च उष्मपाः च गन्धर्वयक्षासुरसिद्धसंगाः सर्वे विस्मिताः एव त्वां वीक्षन्ते। आश्चर्यचकिताः सर्वे, आश्चर्य विस्मिता इत्युक्ते आश्चर्यचकिताः। क्रियापदं किमत्र? वीक्षन्ते इत्युक्ते पश्यन्ति, त्वां पश्यन्ति, त्वां वीक्षन्ते। के पुनः तेषां तत्र विशेषणानि सन्ति। के पश्यन्ति? प्रथमं तु रुद्रादित्याः, एकादश रुद्राः सन्ति। रुद्राः एकादश रुद्राः, ते रुद्रा आदित्याः च, रुद्रादित्याः, रुद्राश्च आदित्याश्च रुद्रादित्याः। तर्हि रुद्राः आदित्याः च वसवः, वसु अष्टवसवः सन्ति, अष्टवसु। ये च साध्याः, येऽपि साध्याः, तत्र वीक्षन्ते। कं वीक्षन्ते? त्वां वीक्षन्ते। के रुद्रादित्याः, रुद्राः आदित्याः, वसवः साध्याः त्वां पश्यन्ति। तर्हि रुद्रादित्य सर्वे के रुद्राः, एकादश रुद्राः आदित्याः, साध्य इति अपि एकः गणः अस्ति। तर्हि साध्याः के रुद्राः आदित्याः वसवः साध्याः। पुनः अश्विनौ, तर्हि अश्विनी द्वयम् अस्ति, अतः अश्विनौ मरुतः, उष्मपाः, उष्मपाः इत्युक्ते उष्मं पिबति इति उष्मपाः इत्युक्ते पितरः। जे आपण पितरांना घास किंवा ते जे काही देतो
ते उष्णते करून खातात इति म्हणून ते उष्मपा इति वदन्ति. पितृगणः अर्थात पितृगणः तादृशः सर्वे, बस याच्यात काही नाही, हे सर्व कर्तृपदमेव. ते वीक्षन्ते म्हणजे त्वां वीक्षन्ते, त्वां पश्यन्ति. कीदृशं पश्यन्ति, पुनः तेषां विशेषणमस्ति विस्मिताः, आश्चर्यान्विताः. बस ते पश्यन्ति. के रुद्राः, रुद्राः, आदित्याः, वसवः, साध्याः, विश्वे देवाः, देवविषजौ अश्विनी कुमारौ, मरुद्गणाः, पितृगणाः, गंधर्वाणां, यक्षाणां, असुराणां, सिद्धानां च समूहाः सर्वेपि आश्चर्यान्विताः त्वां पश्यन्ति. सगळे आश्चर्यचकित होऊन तुला पाहत आहेत. ते सगळे विश्वात जे जे काय आहे ते सगळे तुझ्याकडे आश्चर्य रूप बघून बघत आहेत. रूपं महत्ते बहुवक्त्र नेत्रं महाबाहो बाहुबाहु बहुबाहुरूपादं बहुदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाहम्. अत्र हे महाबाहो बहुवक्त्र नेत्रं बहुबाहुरूपादं बहुदरं बहुदंष्ट्राकरालं महत् ते रूपं दृष्ट्वा हि लोकाः प्रव्यथिताः तथा अहम्. तत्र पुनः क्रियापदं किमस्ति, सन्ति. सन्ति इति क्रियापदं. प्रव्यथिताः सन्ति. प्रव्यथिताः तप्रत्ययान्तं म्हणजे व्याकुळ होऊन, चिंताकुल होऊन, चिंताकुलाः काळजी ज्यांना वाटते असे चिंताकुलाः सन्ति. तथा अहमपि अस्मि म्हणजे मी पण तसंच झालेलो आहे. प्रव्यथितः. आता के जना प्रव्यथितः सन्ति, तरी लोकाः, लोकाः इति कर्तृपदं. लोकाः प्रव्यथिताः सन्ति तथा अहमपि अस्मि इति. तरी किं कृत्वा ते लोकाः प्रव्यथिताः, ते रूपं दृष्ट्वा. तर रूपं दृष्ट्वा, ते रूप पाहून ते सगळे लोक प्रव्यथिता झालेले आहेत. तसाच मी पण झालेलो आहे. आता रूपम इति पुन्हा द्वितीय एकवचनमस्ति. त्या रूपम तस्य विशेषणानि आता सर्वं द्वितीय विभक्तीमध्ये. तरी बहुवक्त्र नेत्रम, वक्त्राणी च नेत्राणी च एतेषां समाहारः म्हणजे मुख आणि डोळे, ज्याला असंख्य मुख आहेत असंख्य डोळे आहेत असं तेषां समाहारः वक्त्र नेत्रम. आणि बहुवक्त्र नेत्रम यस्य तत् इति बहुव्रीहिः, ज्याची अनेक डोळे आणि अनेक मुख आहेत असा तम, पुन्हा द्वितीय एकवचन. महाबाहु, महांतौ बाहु यस्य सः महाबाहुः तम. बहुबाहुरूपादं, बाहवः च म्हणजे बहु, बाहु बाहवः, बाहु म्हणजे खांदे आणि उरस म्हणजे छाती. उरवः च पादाश्च. मऊ नाही आहे, मऊ नाही आहे, मी ब्रश करते. नाही. पुनः पुनः एतत् करणीयं भवति. सुजाता दासगुप्ता अनम्यूट अस्ति. सुजाता भगिनी म्यूट कर्तुं न शक्नोति वा? सुजाता दासगुप्ता. अवधानमेव नास्ति अत्र. वर्गे किमर्थं भवन्ति भवन्तः सर्वे? लक्ष्यं तु अन्यत्र अस्ति. अन्ये गृहे कोऽपि अस्ति, तेन सह वार्तां कुर्वन्ति. वर्गे किमर्थम्? एकाग्रतया ज्ञानं यदि वयं पश्यामः तदा एव. अन्तर्जालमाध्यमेन वर्गं वयं किमर्थं न कुर्मः? तत्र अवधानमेव नास्ति. गृहे कोऽपि आगच्छति, कोऽपि अत्र तत्र सर्वत्र भवति एव अस्माकम् अवधानं. वर्गे न्यूनं भवति. तद् न भवेत्. अतः प्रत्यक्षमेव वर्गः करणीयः इति अस्माकं, तेन अस्माकमेव हानिः भवेत्. अनन्तरम् एतत् अन्तर्जालमाध्यमेन वर्गान् स्थगयामः. प्रत्यक्षमेव आगच्छन्तु.
अत्र अवधानं भवेदेव वर्गे अवधानं न भवेत् तर्हि किमर्थं वर्गं कुर्वन्ति सर्वे न आगच्छन्तु GP2 चतुर्थे क्षम्यतां भागे महोदय, मध्ये मध्ये नेट्वर्क् इश्यू अस्ति, अहं न जानामि किमर्थं तर्हि तत्र। पश्यतु तत्र नित्यं पश्यतु तत्र अधः ऐकान् अस्ति किल म्यूट् अन्म्यूट् इति द्रष्टुं शक्नुमः आम् तत्र आम् महोदय, क्षम्यतां पुनः क्षम्यताम्। अत्र एव अवधानं भवेत् कोऽपि अन्यः आगच्छति तर्हि वदतु वर्गात् अनन्तरं पश्यामि इदानीं मा वदतु अन्यथा इतः बहिः गत्वा वार्तां कुर्वन्तु इतः उपस्थितं भूत्वा एव वार्ता न करणीया बहिः गन्तव्यं बहिः गत्वा तेन तैः सह वार्ता करणीया मम गृहे अपि गृहसदस्याः सन्ति मम गृहे कोऽपि अत्र यदा अहम् अत्र अवधानं दातुं शक्नोमि अन्ये सर्वे किमर्थं न मम अपि गृहमस्ति मम अपि गृहसदस्याः सन्ति तत्र कार्यं कुर्वन्ति अपि तर्हि तदर्थम् अहम् अन्म्यूट् मया मम कृते तु अन्म्यूट् कर्तुं न शक्यते अतः तत्र शक्यं भवति कुत्रचित् किन्तु सर्वेषां कृते न भवेत् पुनः पुनः किमर्थम् एतत् सर्वम् अस्तु समयः गच्छति किल सर्वेषां समयस्य व्ययः भवति एतेन मम अपि तत्र लिङ्क् अस्ति तस्य भग्ना भवति पुनः एकवारं मम मनसि सर्वम् आगन्तव्यं भवति अत्र अहं म्यूट् कर्तुं शक्नोमि किन्तु मया तत्र द्रष्टव्यं भवति सर्वत्र कः अन्म्यूट् मध्ये अस्ति तर्हि अत्र अवधानं भवेत् एव अन्यथा अहं वर्गं स्थगयामि कोऽपि एकः करोति अतः अन्येषां क्षम्यताम् हानिः न आचार्य, भवेत् काय होत असेल मी आता करून पाहिलं, स्पेस बार चुकून पुस्तकाने वगैरे जर दबला गेला तर तसं होत आहे. म्हणजे मी आता मुद्दाम करून स्पेस बार रूपं तर्हि एतत् रूपं कीदृशं रूपं बहुबाहुरूपादं बहुवक्त्रनेत्रं वक्त्र तथा नेत्र मुखानि तथा नेत्राणि यस्य अधिकानि सन्ति बहुबाहुरूपादं तद्रूपं बहुवक्त्रनेत्रं रूपं महत् रूपं बहुदरं यस्य उदराणि ज्याची अनेक अत्र उदरमपि म्हणजे बहु बाहवः च उरवः च पादाश्च बाहुरूपादम म्हणजे ज्याची खांदे छाती आणि पाय संपूर्ण खूप आहेत असं ज्याचे तोंड आणि डोळे भरपूर आहेत असा बहुदंष्ट्राकरालम भव्यश्च दंष्ट्राः च दंष्ट्रा इत्युक्ते दाढा दाढा आणि बहुव्यश्च दंष्ट्राच बहुदंष्ट्राः इति कर्मधारय खूप दाढा असलेल्या आणि बहुदंष्ट्राभिः करालम बहुदंष्ट्रा करालम करालम इत्युक्ते भयानक याचं वर्णन अगदी भयानक असते सगळं भयानक असते ज्याचं यांनी मोठमोठ्या दाढा ज्याच्या आहेत अशा आणि ज्याचं मुख अत्यंत भयानक झालेलं आहे अशा तुला असं तुझं रूप म्हणजे त्या रूपाचं वर्णन आहे कीदृशम रूपमस्ती एतत् रूपम ते बघून सगळे घाबरले चिंताकुल झालेले आहेत तुझं रूप बघून अशा प्रकारचं रूप बघून म्हणजे ज्याला अत्यंत डोळे आहेत खूप आणि खूप तोंड आहेत ज्याला खूप बाहू आहेत बोट आहेत आणि पाय आहेत अनंतरम बहुदरम अपि बहुदरम बहुदरम म्हणजे त्याला पुष्कळ कुक्षी म्हणजे कंबर म्हणूया आपण कुक्षी अशा प्रकारे ज्याचे आहेत अनेक त्याला पुष्कळशा दाढांमुळे अत्यंत विकराल झालेला असं आहे पुष्कळ पोटे असणारी बहु उदरम पोट म्हणूया त्याला बर म्हणजे बहु उदरमेव उदरम इत्युक्ते पोटच तरी बहु उदरम म्हणजे ज्याला असंख्य पोट आहेत पोट स्टमक असा ज्याला खूप बाहू आहेत उर आहेत पाद आहेत म्हणजे सगळा
वर्णनम अशक्य म्हणजे थोडक्यात. त्यामुळे अशा प्रकारचं वर्णन की जे अवर्णनीय आहे असं वर्णन आता आपल्या डोळ्यापुढे कसं येणार आहे? चित्रच उभं राहू शकणार नाही. बहुदंष्ट्रा करालम, पुष्कळ पोट असलेला म्हणजे कसं चित्र तरी कसं उभं करणार समोर? एक पोट असलेलं दिसेल, दोन पोट असलेला दिसेल, पण कितीतरी पोट ज्याची आहेत असं दिसणार कसं? किंवा खूप खांदे असलेला, खूप पाय असलेला असा, तर हे रूप अशक्यच आहे वर्णन. म्हणून ते अशक्य वर्णन म्हणजे फॅन्टसी थोडक्यात. दीर्घ बाहो तव आकार अत्यंतम विचित्र, तत्र बहूनि मुखानि लोचनानि सन्ति, बहवः हस्ताः उरवः पादाश्च सन्ति, बहूनि उदराणि अपि सन्ति, बहुभिः दन्तैः भयानकः दृश्यसे, एतादृशस्य आकारस्य दर्शनात् एव सर्वे जनाः किं भवेत् इति चिन्ताम् उपगताः, सर्वे तादृशः, अहमपि तादृशः एव. एक निमिष. अस्तु, क्षम्यताम्. तत्र तादृशं सर्वमस्ति. अग्रे पश्यामः. तथा अहमपि चिन्तितः. नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो. तरी हे विष्णू, नभस्पृशं दीप्तम अनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रं त्वां दृष्ट्वा हि प्रव्यथितान्तरात्मा धृतिं शमं च न विन्दामि. अत्र क्रियापदं किमस्ति? नित्यम् एतेन मार्गेण गन्तव्यं. क्रियापदं किमिति द्रष्टव्यं, कर्ता किमिति द्रष्टव्यं, तेन सर्वं स्पष्टं भवति. अत्र न विन्दामि म्हणजे न प्राप्नोमि इति अर्थे. अहम् इति कर्ता, अहं न विन्दामि. अहं किं न विन्दामि? शमं न विन्दामि. शमम इत्युक्ते शांती. मला तर शांतच वाटत नाहीये. अहं न शांतीं न विन्दामि. धृतिमपि धैर्यमपि नास्ति मम. धृतिं शमं च न विन्दामि. कहां कीदृशां? प्रव्यथितान्तरात्मा, यस्य अंतरात्मा प्रव्यथितः अस्ति, म्हणजे अत्यंत चिंताकुल असलेला जो माझा मी, असा मी. प्रव्यथितान्तरात्मा, प्रव्यथितः अंतरात्मा यस्य सः प्रव्यथितान्तरात्मा. प्रव्यथितान्तरात्मन् इति प्रातिपदिकम्. प्रथमा एकवचनं प्रव्यथितान्तरात्मा. अनन्तरं व्यात्ताननं, व्यात्तम आननं यस्य सः व्यात्ताननः. व्याप्त आनन इत्युक्ते मुख, ज्याचं मुख व्याप्त झालेलं आहे, व्याप्त झालेलं आहे सगळीकडे, तरी व्यात्ताननः. म्हणजे व्याप्त पसरलेलं आहे, ज्याची सगळीकडे मुख पसरलेली आहेत, असा व्यात्ताननम. नभस्पृशम, नभाला स्पर्श करणारा, आकाशाला स्पर्श करणारा. दीप्तम अनेक वर्णम, दैदिप्यमान, अनेक वर्णम, अनेक वर्णांनी युक्त. अनेक वर्णम, अनेका वर्णा यस्मिन् स अनेक वर्णः. नभस्पृशम, नभस्पृशति इति नभस्पृक्, कर्तरी क्रिप् प्रत्यय उपपद समासः अस्ति. स्पृश धातु अस्ति, तस्य क्विप् प्रत्ययान्तरूपं स्पृक् भवति. आणि नभः स्पृशति, नभस् इति प्रातिपदिकम्. नभः स्पृशति इति नभस्पृक्, आणि नभस्पृशम् इति तस्य द्वितीया एकवचनं भवति. नभस्पृश् इति प्रातिपदिकं भवति,
नभस्पृशम इति द्वितीय एकवचनं भवति. तरी नभाला स्पर्श करणार त्याला तम दीप्तम तेजस्वी अनेक वर्ण असलेलं व्यात्ताननम सर्वत्र पसरलेलं मुख असलेलं दीप्त विशाल नेत्रम. अत्र दीप्त दीप्तेच विशालेच दीप्त विशाले म्हणजे मोठे आणि तेजस्वी किती. दीप्तेच विशालेच दीप्त विशाले दीप्त विशाले नेत्रे यस्य सह दीप्त विशाल नेत्र. तरी दीप्त विशाल म्हणजे विशाल नेत्रम पुन्हा कीदृशम नेत्रम दीप्त म्हणजे प्रकाशमान नेत्रांनी. तरी नभाला स्पर्श करणारा अनेक वर्णांनी युक्त असा अनेक सर्वत्र मुख पसरलेला दीप्त विशाल नेत्रम ज्याचे आहेत, ज्याचे तेजस्वी डोळे असे आहेत, प्रकाशमान विशाल नेत्रांनी युक्त अशा तुला दृष्ट्वा ही त्वाम दृष्ट्वा, हे त्वामची विशेषण सगळे. प्रव्यथितांतरात्मा अहम धृतीम न विंदामी शमम च न विश्रामी. हे विष्णू आता इतर संबोधनमस्ति. हे विष्णू त्वं गगनचुंबी नानावर्णोपेतः उद्घाटितवदनः ज्वलित विस्तृतलोचनस्य च भासी मम चित्तं प्रकंपते. माझं चित्त कापतय. तेन अहं धैर्यं शांतिं च न अप्राप्नोमी. अर्जुनाची अशी अवस्था झाली आहे सगळी. ते सगळं बघू शकत नाही तो स्वतः एवढा महापराक्रमी असून. दंष्ट्रा करालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानल सन्निभानि दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. दंष्ट्रा करालानि च ते मुखानि दृष्ट्वा एव दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद जगन्निवास. तरी अत्र हे जगन्निवास, हे देवेश सुराधीप अत्र प्रसन्नः भव. क्रियापदानि बहूनि सन्ति अत्र. प्रथमं तु अस्ति जगन्निवास देवेश दंष्ट्रा करालानि कालानल सन्निभानि च ते मुखानि दृष्ट्वा एव इक्षिता एव दिशः न जाने इति क्रियापदं. न वेद्मि, न जानामि, न जाने, न वेद्मि, न लभे इति द्वितीयं क्रियापदं. न प्राप्नोमि आणि तृतीयं क्रियापदं भव, प्रसन्नः भव. वाक्यत्रयम् अस्ति अत्र एतस्मिन् श्लोके. तर्हि जगन्निवास जगदेव निवास यस्य सः जगन्निवास. अख्खं जगत ज्याचं राहण्याचं ठिकाण आहे तो जगन्निवास इति बहुव्रीहि. दंष्ट्रा करालानि, दंष्ट्राभिः करालानि, दंष्ट्रा करालानि तानि. कराल भयानक अकराळ विक्राळ झालेला आहे. दंष्ट्राभिः मोठमोठ्या दाढांनी ज्याचा अकराळ विक्राळ झालेला आहे असं. कालानल सन्निभानी, कालस्य अनलः, कालानलः षष्ठीतरुपदी म्हणजे काळाचं अग्नी, प्रलयाग्नी, प्रलयाग्नी. कालानलस्य सन्निभानी त्याच्यासारखी, कालानल सन्निभानी प्रलय कालाच्या अग्नीसारखी प्रज्वलित. प्रलय होताना अग्नी प्रज्वलित झालाय तशा प्रकाराने कशी असलेली तुझी मुख. मुखानी तर सर्व विशेषण आहे. म्हणजे प्रथमं किम दिशः न जाने न वेद्मि शर्मच सुखमपि न लभे. किम दृष्ट्वा तव मुखानि दृष्ट्वा तव आननानि दृष्ट्वा
कीदृशानि मुखानि कालानल सन्निभानी प्रलयाग्नि सदृशानी दंष्ट्राकरालानी दंता दाढांनी भयानक केलेली अशी. तर हे जगन्निवास देवेश, प्रचंड दाढांनी भयानक केलेलं तुझी मुख आणि प्रलयाग्नी सदृश, ज्याच्या तोंडात अग्नी पेटलेला आहे अशी त्या दृश्याने तुझी मुख बघून इक्षिता एव, मला काही काही दिशाच सापडत नाही, काही मार्गच सापडत नाही आणि सुखम पण मिळत नाहीये, त्याच्यात काही आनंदही होत नाहीये. तरी आता हे सगळं थांबव आणि प्रसीद प्रसन्न भव, माझ्यावरती कृपा कर इति. पुन्हा अत्र किं किं पश्यति तस्य वर्णनम अग्रे करोति. तत् अग्रे किं किं द्रष्टुं शक्नोति. अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्रः सर्वे सहैवावनिपालसङ्गैः भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सदृश्यन्ते चूर्णितरैतुमांगैः. हे तर अत्यंत बिभत्स वर्णन आहे सगळे ह्याच्यात. अत्र वर्णनमपि भयानकमस्ति. कथमस्ति. आम्ही पुन्हा अदस म्हणजे एते एते सर्वे आम्ही धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे च अवनिपालसंगैः सह एव तथा असौ भीष्म द्रोणः सूतपुत्रः अस्मदीयैः योधमुख्यैः सह त्वां दंष्ट्राकरालानि भयानकानि ते वक्त्राणि विशन्ति. क्रियापदमस्ति विशन्ति, प्रवेश करतात. के विशन्ति. एते सर्वे भीष्म द्रोण सूतपुत्रः अस्मदीयैः योधमुख्यैः सह वा ते विशन्ति. के आम्ही धृतराष्ट्रस्य पुत्रः, एते धृतराष्ट्राचे पुत्र सर्वे च अवनिपालसंगैः सह. अवनी म्हणजे पृथ्वी, पृथ्वीचं पालन करणारे म्हणजे सगळे राजे, या राजांसह हे सगळे धृतराष्ट्रपुत्र सगळ्या राजांसह तथा हा भीष्म द्रोण आणि सूतपुत्र हे अस्मदीयैः म्हणजे स्व अस्मदीय इत्युक्ते अस्मत् त्याचा छ म्हणजे अस्माकम् इति अर्थे. स्वस्य स्वस्य योधमुख्यैः, योधमुख्य योधेषु मुख्याः योधमुख्याः म्हणजे योद्ध्यांमध्ये मुख्य असलेल्या अशांच्या सह विशन्ति. पुत्र विशन्ति, वक्त्राणि विशन्ति. वक्त्राणि मुखात, वक्त्राणि कीदृशानि वक्त्राणि भयानकानि वक्त्राणि तथा दंष्ट्राकरालानि भयानकानि वक्त्राणि ते विशन्ति. द्वितीय कर्मपदम अस्ति. विशन्ति प्रवेश करतात. कर्मपदम अस्ति मुखम वक्त्रम, वक्त्रम किंवा मुखम, आणि ते असंख्य मुख आहेत. तुझी असंख्य भयानक मुख ज्यांनी त्यांना मोठमोठ्या दाढांनी भयानक अक्राळ विक्राळ झालेल्या अशा भयानक तुझ्या तोंडांमध्ये प्रवेश करतात. त्वाम विशन्ति. तुझ्यामध्ये आणि तुझ्याच्या या सगळ्या मुखांमध्ये प्रवेश करत आहे. त्वाम ते दंष्ट्राकरालानि भयानकानि वक्त्राणि विशन्ति. ते म्हणजे तव इति अर्थे. षष्ठी एक वचन तव ते. तव मुखेषु मुखान मुखानी तव मुखानी प्रवेशन्ति विशन्ति. म्हणजे हे सगळे धृतराष्ट्राचे पुत्र सगळ्या आपल्या राजांच्या समूहासह
सगळ्या समूहासह संघैही सह. पुन्हा हा भीष्म द्रोण सूतपुत्र स्वतःच्या योद्ध्यांमधल्या मुख्यांच्या सह तुझ्यामध्ये आणि तुझ्या त्या भयानक अकराळ विक्राळ दाढांनी अकराळ विक्राळ केलेल्या आणि भयानक अशा तुझ्या तोंडामध्ये प्रवेश करत आहेत. असं दिसतंय मला. म्हणजे हे सगळे शेवटी कल्पांते सगळ्यांचा अंतच होणार आहे. हे सगळं नष्ट नष्ट होत एकत्र जाणार आहे. पुन्हा आणखीन बिभत्स वर्णन केलेलं आहे पुढं. हे नुसतं असे प्रवेश करतायत नाही. केचित दशनांतरेषु दशनांतरम दशनानाम अंतराणी. दशन इत्युक्ते दात. जे दशम करोति इति दशन. दशनम इत्युक्ते दात. आणि दशनांतर म्हणजे दातांमधल्या फटी. दातांच्या मधल्या फटी इत्युक्ते दशनांतरम. आणि दशनांतरेषु म्हणजे दातांमधल्या फटींमध्ये. दशनांतरेषु दातांमधल्या फटीमध्ये उत्तमांगैही. उत्तमम अंगम उत्तमांगैही म्हणजे मस्तक, म्हणजे त्यांची डोकी. उत्तमांग म्हणजे मस्तक. उत्तमम अंगम म्हणजे उत्तमांगम म्हणजे मस्तक या अर्थाने येत आहे ते. म्हणजे उत्तमांगैही सह. उत्तमांगैही म्हणजे मस्तक सगळी मस्तकांनी. तरी किं भवती केचित चूर्णितैही उत्तमांगैही. चूर्णित म्हणजे मस्तक अशी फोडलेली मस्तक चूर्ण केलेले आहेत, भग्न केलेली मस्तिष्क. चूर्णितैही उत्तमांगैही विलग दंतान दशनांतरेषु विलग्ना. विलग्ना इत्युक्ते चिकटलेले. संसक्ता चिकटलेले. दातांच्या फटीमध्ये चिकटलेले. खाताना कधी कधी आपण खातो बिभत्स वर्णन आहे. पण खाताना तर सगळं लगेच गिळत नाही. दाताच्या फटीमध्ये काही काही अडकतं. मग आपण त्या दात कोरण्याने काढत राहतो. याचे दात कोरण्यामध्ये चिकटलेले काय आहेत? जी भग्न झालेली मस्तिष्क आहेत ज्यांची. चूर्णितही उत्तमांगही ते चिकटलेले. विलग्नाः तादृश्यः संदृश्यन्ते. म्हणजे भयानकच वर्णन आहे की कसं आहे की हे भीष्म द्रोण आणि हे सगळे हे लोक धृतराष्ट्राचे सगळे पुत्र हे तुझ्या दाढांमुळे या सगळ्या दाढांनी भयानक झालेल्या तुझ्या या तोंडामध्ये मुखांमध्ये मोठ्या वेगाने प्रवेश करत आहेत. त्वरमाणाः घाईघाईने प्रवास करत आहेत. आणि त्याच्यामधले काही जण चूर्ण झालेल्या मस्तकांसहित, चूर्ण झालेल्या असे तुटलेल्या भुकलेल्या मस्तकांसहित तुझ्या दातांच्या फटीमध्ये चिकटलेले आहेत असे दिसून येत आहे. म्हणजे हे भयानक चित्र कसं दिसतंय बघा की तुझं अकराळ विक्राळ दाढांनी असे असलेलं आणि अनेक मुख आहेत. त्यातल्या या मुखामध्ये दाताच्या फटीमध्ये यांची मस्तकच चूर्ण झालेली तिथे अडकलेली दिसत आहेत आणि तिथे संलग्न झालेले. आणि हे सगळे आपापल्या याच्या सकट तुझ्या या अकराळ विक्राळ स्वरूपामध्ये तोंडामध्ये हे सगळे प्रवेश करत आहेत. इन अदर वर्ड सगळे शेवटी नष्ट होणारच आहे. कोणी शाश्वत नाही. इति तरी येथे सर्वे अपि कौरवाः अन्येषां नृपाणां समूहैः सह तव मुखानि त्वरया प्रविशन्तः सन्ति. तैः सह भीष्म द्रोण कर्ण तथा अस्मत्पक्षीयाः बहवः योद्धमुख्याः प्रविशन्तः सन्ति. तव मुखानि दंष्ट्राभिः अत्यन्तं घोराणि भयानकानि च सन्ति. तव मुखानि प्रविष्टवत्सु एतेषु केचन दंतानां मध्ये विलग्नाः दृश्यन्ते. तत्र तेषां च शिरांसि चूर्णितानि दृश्यन्ते. तादृशं भयानकं वर्णनम् अस्ति. एतत् सर्वं दृश्यते. पुनः उपमा अस्ति तत्र. यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः
समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति. अत्र पुनः विशन्ति, द्रवन्ति, विशन्ति, ज्वलन्ति वाक्यत्रयं दृश्यन्ते. तर्हि प्रथमं किमस्ति? द्रवन्ति इत्युक्ते तत्र प्राप्नुवन्ति, मिश्रितं भवन्ति, प्रवहन्ति वेगाने वाहत जातात. के प्रवहन्ति? न समुद्रम एवाम अभिमुखा द्रवन्ति. समुद्रमेवाभिमुखाः. तत्र तस्य पश्यामः नदीनां यथा नदीनां बहवः अम्बुवेगाः. अम्बुवेगः इत्युक्ते जलप्रवाहः. नदीनां जलप्रवाहः द्रवन्ति, वाहतात. समुद्रम एव अभिमुखाः म्हणजे समुद्राकडे तोंड केलेले. सम्मुखाः, समुद्रमेव सम्मुखाः असे हे विशेषण आहे. समुद्रमेव अभिमुखाः म्हणजे समुद्रामध्ये समुद्राकडे तोंड केलेले. अत्र क्रियापदं किमस्ति? द्रवन्ति. के द्रवन्ति? अंबुवेगाः, पाण्याचे प्रवाह. अंबुवेग प्राण्याचा प्रवाह. ते अंबुवेगाः, बहवः अंबुवेगाः द्रवन्ति. खूप पाण्याचे प्रवाह. कस्य अंबुवेगाः? यथा नदीनां, जसं नद्यांचे मोठे मोठे खूपशे प्रवाह समुद्राकडे तोंड करून वाहतात. किंवा तथा, यथा तथा, तव यथा अमी नरलोकाः, तव अमी नरलोकवीराः अभिविज्वलन्ति तव वक्त्राणि विशन्ति. तुझ्या तोंडामध्ये प्रवेश करतात. तव विशन्ति, पुन्हा तव वक्त्राणि विशन्ति, पुन्हा अभिविज्वलन्ति. हे सगळे आम्ही इत्युक्ते ते सर्वे नरलोकवीराः. लोकांमधले हे सगळे वीर. नराणां लोकाः नरलोकाः आणि नरलोकस्य वीराः इथे नरलोकवीराः. म्हणजे सगळे या पुरुषांमधले जे सगळे या याच्यातले सगळे वीर पुरुष आहेत सगळे ते किम कुर्वन्ति? अभिज्वलन्ति, प्रकाशमानानि. तरी अत्र अभिविज्वलन्ति इति शत्रुरूपमस्ति. अभिविज्वलत म्हणजे जळणाऱ्या, आणि जळणाऱ्या अभिविशन्ति वक्त्राणि. तत्र अभिज्वल प्रकाशमानानि वक्त्राणि मुखानि इति अस्ति, तत्र विशन्ति. म्हणजे क्रियापदं विशन्ति, अभिविज्वलन्ति इति क्रियापदं नास्ति. तत्र अभिविज्वलन्ति इति विशेषणमेव अस्ति, शत्रुरूपमस्ति. अतः नपुंसकलिङ्गे अस्ति, अतः तत्र समानमेव प्रथमपुरुष बहुवचनमिव रूपं दृश्यते. किन्तु अत्र अभिविज्वलत् इति शत्रुरूपमस्ति प्रातिपदिकं. तस्य द्वितीया बहुवचनं भवति नपुंसकलिङ्गे अस्ति, अतः अभिविज्वलन्ति इति रूपं भवति द्वितीया बहुवचनं. विशेषण म्हणजे असे प्रज्वलित झालेले, प्रकाशमान होत असलेल्या मुखांमध्ये. वक्त्राणीतून मुख. वक्त्राणां विशेषणमस्ति अभिविज्वलन्ति वक्त्राणि विशन्ति. तरी हे सगळे मर्त्यलोक शूरा. मर्त्यलोक हा सगळा नरलोक म्हणजे मर्त्यलोक म्हणजे नाश पावणारा. ह्या लोकांमधले हे सगळे वीर, आम्ही वीराहा, हे ते सर्वे प्रज्वलित झालेल्या तुझ्या मुखामध्ये प्रवेश करत आहेत. जसं नदीचं पाण्याचे प्रवाह, नद्यांचे समुद्राकडे तोंड करून सगळीकडे वाहत जातात, तसे हे वाहत चालले तुझ्या तोंडात प्रवेश करतायत. कशा तुझं तोंड आहे?
कशी तुझी तोंड आहेत, एक नाही अनेक तोंड, ही पेटलेल्या अग्नीसारखी तुझी जी तोंड आहेत प्रकाशमान झालेली, अशा तोंडांमध्ये हे प्रवेश करत आहेत. त्याचं पुन्हा दुसरं विशेषण असते, यथा स्रोतसाम असंख्याकाः जलप्रवाह सागरमेव अभिभूय प्रविशन्ति तथा एते शूराः प्रकाशमानानि तव मुखानि प्रविशन्ति. अग्रे यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगाः विशन्ति नाशाय समृद्धवेगाः तथैव नाशाय विशन्ति लोकाः तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः. अत्र पुन्हा एकं विशेषण, एका उपमा असते. पतंगः, पतंग पक्षी, शलभाः, म्हणजे त्याला आपण म्हणत नाही का, हे जे उडणारे थोडेसे प्राणी, छोटेसे कीटक दिसतात, ती त्या प्रकाशाकडे झेप घेतात आणि तिथे नष्ट होतात, जळतात त्याच्यामध्ये. पण त्यांना त्याचं आकर्षण असतं, त्यांना कळत नाही. तर ते त्यांना काय मराठीत नाव येत नाही तोंडात, ते त्या यांच्याकडे धाव घेतात. पतंगच म्हणतात हा, त्याला. पतंगच म्हणतात ना. ते पतंग त्या अग्नीकडे ज्योत दिसत असते त्याच्यावरती झेप टाकतात आणि जळतात. तथा म्हणजे प्रदीप्तम ज्वलनम पतंगा विशंती, म्हणजे विशंती क्रियापदम, पतंगा विशंती, पतंग पक्षी जसं प्रदीप्तम ज्वलनम विशंती, जळणाऱ्या अग्नीमध्ये प्रवेश करतात, नाशाय, स्वतःच्या नाशासाठीच, यथा समृद्ध वेगाः, मग पुन्हा त्यांचं विशेषण, समृद्ध वेग येशाम ते, समृद्ध वेगाः, खूप वेगाने, म्हणजे हळूहळू पण नाही, वेगाने त्याच्यावरती झडप घालतात थोडक्यात. समृद्ध वेगाः पतंगाः यथा प्रदीप्तम ज्वलनम नाशाय विशंती, स्वतःच्या नाशासाठीच प्रवेश करतात. तथैव तथा एते लोकाः विशन्ति लोकाः तथैव एते लोकाः नाशाय विशन्ति, हे तव अपि वक्त्राणि विशन्ति समृद्ध वेगाः. जसे अत्र यथा समृद्ध वेगाः पतंगाः प्रदीप्तं ज्वलनं नाशाय विशन्ति तथा एव समृद्ध वेगाः लोकाः तव वक्त्राणि अपि नाशाय विशन्ति. जे पतंग जसा त्या अग्नीकडे पेटलेल्या वेगाने स्वतःच्या नाशा करतात जातो, तसंच हे सगळे लोक सुद्धा स्वतःच्या नाशासाठी तुझ्या तोंडामध्ये वेगाने प्रवेश करत आहेत. सर्वं भीषणमस्ति एतत् वर्णनम्. आता पुढचं तर आणखीन बिभत्स वर्णन आहे. पुन्हा हे वर्णन अग्रे, लेलिष्यसे ग्रसमानः समन्तात् लोकान् समग्रावन्दनैर्ज्वलद्भिः तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो. लेलिष्यसे म्हणजे चाटतोयस. लेलिष्यसे, लिह इति धातु, तत्र यंग इति सनादि प्रत्ययः, म्हणजे पुन्हा आणखीन अवघड आहे, चाटण्याची इच्छा असलेला सनादि प्रत्यय. आता अत्र पुन्हा सन प्रत्यय नास्ति, अत्र यंग प्रत्यय. यंग प्रत्यय म्हणजे पुनः पौन्येन करोति व अतिशयेन करोति इति अर्थे. नुसतं चाटणं नाही, आधी भयानक चाटतोय असं या अर्थाने. पुनः पौन्यम व अतिशय इति अर्थेन यंग प्रत्ययः भवति. सनादि प्रत्ययः द्वादश सन्ति किल, सन इति आदि, तादृशः द्वादश एका वयं जानीमः, एकं वयं जानीमः सन इति प्रत्ययः, चिकीर्षा चिकीर्षसि इति. द्वितीयं वयं जानीमः निच् प्रत्ययः, निजन्तं भवति तस्य, करोति कारयति. तादृशः द्वादश प्रत्ययाः सन्ति. वयम् अन्येषाम् अस्माकं नित्ये उपयोगः नास्ति, अतः वयं न जानीमः. तत्र यंग इति अपि एकः प्रत्ययः अस्ति, सनादि प्रत्ययः. तेन तस्यैव क्रियापदस्य पौनःपौन्येन करोति इति अर्थेन भवति. म्हणजे
तस्य रूपं भवति इदानीं लेलिश्चसे यङन्तं लट् कर्तरि आत्मनेपदी मध्यम पुरुष एकवचनम् लेलिश्चसे लेलीयसे लेलीशसे ने लेलीयसे क्षम्यतां लेलीयसे लेलीयसे लिह द्वितीयागणस्य पुनः धातुः अपि द्वितीयागणस्य उभयपदी तस्य रूपाणि लेढी इति भवन्ति लेढी एकवचनम् आणि बहुवचनं लिहन्ति भवति म्हणजे सह लेढी आणि ते लिहन्ति चाकलेहम लिहन्ति ते सर्वे व बालका चाकलेहम लेढी हे चाकले चाटतो आणि आता लेहिष्यसे म्हणजे पुन्हा पुन्हा चाटतोयस इति अर्थ ते लेहिष्यसे त्वं लेहिष्यसे किं लेहिष्यसे तरी ग्रसमानः लेहिष्यसे ग्रसमानः इत्युक्ते ग्रस इति तस्य ग्रस खादनम् इति ग्रस इति धातु ग्रास करीत म्हणजे खात त्याचा घास करत ग्रसमान ग्रास करीत आता शानच असते आता म्हणजे ग्रास करत पुन्हा ज्वलत ज्वल तत्र अपि शत्रुरूपम् अस्ति ज्वलत शत्रुरूपम् आणि आपूर्य तल्य प्रत्यय असतो तरी समन्तात लोकान् समग्रान् वदनैः ज्वलद्भिः इति हे अस्ति तर्हि प्रथमं पश्यामः एकं क्रियापदमस्ति लेलीयसे अनन्तरं प्रतपन्ति इति वाक्यद्वयमस्ति प्रथमम् एकं पश्यामः प्रतपन्ति म्हणजे तत्र प्रतपन्ति अत्र किं रूपं भवति तपन्ति प्रतपन्ति प्रयोग तप धातु प्रतपन्ति म्हणजे अतिशय नितरां तापयन्ति अतिशयं तापयन्ति प्रतपन्ति किं प्रतपयन्ति जगत् तपयन्ति विश्वाला तापवत आहेत इदानीं कर्तृपदं पश्यामः तर्हि तव उग्राः प्रकर्षेण तपन्ति प्रकर्षेण तपयन्ति तापयन्ति नितरां तापयन्ति प्रतपन्ति नितरां तापयन्ति विश्वं नितरां तापयन्ति समग्रं विश्वं पूर्ण विश्वाला आता भासः अत्र भास इति प्रातिपदिकमस्ति स्त्रीलिंगे अस्ति तस्य प्रथमा बहुवचनं भवति भासः म्हणजे तुझ्या या ज्वाळा भासः दीप्तयः ज्वाळा म्हणूया तुझ्या या ज्वाळा कीदृशाः ज्वाळाः म्हणजे अत्र क्रियापदमस्ति प्रतपन्ति कर्तृपदमस्ति उग्राः भासः तुझ्या या ज्वाळा तव उग्राः भासः तेजोभिः त्याच्या तेजांनी समग्रं जगत् प्रतपन्ति कर्मपदं जगत् तरी तव उग्राः भासः तुझ्या या सगळ्या उग्र ज्वाळा तेजांनी समग्रं जगत् प्रतपन्ति तुझ्या सगळ्या जगाला तापवत आहेत तुझ्या या सगळ्या ज्वाळा हे विष्णू आणि तू काय करत आहेस लेलीयसे पुन्हा पुन्हा चाटत आहेस काय चाटत आहेस आणि कसं ग्रसमानः लेलिष्यसे तत्र कर्तृपदं किमस्ति लेलिष्यसे इति लेलीयसे त्वं लेलीयसे ग्रसमानः त्वं म्हणजे घास घेत असलेला तू ग्रास घेत असलेला तू त्यांना चाटतोयस कोणाला कर्मपदम समग्रान लोकान समंतात म्हणजे सगळीकडून सर्वतः सर्वम जगत सगळ्या जगाला समग्र विश्वाला सगळ्या लोकांना लोकान
समग्रान लोकांना, सगळ्या लोकांना तू सगळीकडून ग्रास घेत घेत पुन्हा पुन्हा चाटत आहेस. कशाने? साधनम किमस्ती ज्वलद्भिः वदनैः, जळणाऱ्या तोंडांनी, तुझे जे अग्नीसारखं प्रकाशमान झालेली जळणारी तुझी जी तोंड आहेत ना, त्या तोंडांनी तू या सगळ्या समंत जगाला घास घेत घेत त्यांना पुन्हा पुन्हा चाटत आहेस. हा, आणि तुझ्या या अपूर्व अशा तेजांनी अपूर्य पुरणाऱ्या तुझ्या पूरयित्वा, अपूर्य पूरयित्वा, आणि हे सगळं तुझ्या तेजांनी सगळं जगत पूर्ण करून तुझ्या या उग्र अशा ज्वाळांनी या सगळ्या जगाला तू तापवत आहेस हे विष्णू. इथे वर्णन. असा तू आहेस, हा भयानक तू आहेस तरी कोण? आता मला कळत नाही. तुझं एवढं सगळं वर्णन केलं त्याने आधी. हे सगळं वर्णन केल्यानंतर आता तो विचारतोय, आख्यायिमे को भवानुग्र रूपो नमोस्तु ते देववर प्रसीद विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं नहि प्रजानामि तव प्रवृत्तिम्. आख्याहि इदानीं वदतु भोः, हे देवश्रेष्ठ, भवान् उग्ररूपः मे कः आख्याहि. मे अत्र मह्यम मे चतुर्थी, मला सांग. मह्यम आख्याहि, अत्र आख्याहि इति आदिकख्या लोट मध्यम पुरुष एकवचनम, म्हणजे वदतु कथय, हे भगवान मां मह्यम कथय. किं कथय? आख्याहि मे भवान उग्ररूपः कः. तुझं एवढं उग्रम रूपम यस्य सह इति उग्ररूपः, तू कोण आहेस? नक्की कोण आहेस? मी तुला श्रीकृष्ण म्हणून आतापर्यंत सखा वगैरे म्हणून समजत होतो, पण तुझं हे असलं भयानक रूप मी कधी बघितलं नव्हतं. हे असलं उग्र रूप असलेलं तू नक्की कोण आहेस हे जरा मला सांग. भवान उग्ररूपः कः इति मे वदतु आख्यायी. आणि मग हे तुझं असं अफाट रूप बघून शेवटी तो त्याच्यापुढे केवळ नमस्कार करतो. हे देववर नमः अस्तु ते, ते नमः, तुला नमस्कार असो. आणि पुन्हा प्रसीद, प्रसन्न हो. प्रथमं वाक्यमस्ति देववर भवान उग्ररूप मे कः इति आख्याहि, ते नमः अस्तु, प्रसीद, प्रसन्न हो. पुन्हा आद्यं भवन्तं विज्ञातुम इच्छामि. तरी तुला मी जाणून इच्छितो. विज्ञातुम इच्छामि. आद्यं भवन्तं, आद्यं भवन्तं विज्ञातुम इच्छामि, म्हणजे आद्य म्हणजे आधी असलेला, पूर्णपणे प्रथम असलेला, प्रथमम. प्रथमम तुला मी जाणू इच्छितो रे भाऊ. तू आहेस तरी कोण? हे देववर प्रसन्न हो. अहम आद्यम भवन्तं ज्ञातुम इच्छामि, विज्ञातुम इच्छामि. तव प्रवृत्तिं का इति न प्रजानामि. प्रकर्षेण न ज्ञातुम शक्नोमि, न वेद्मि, न जानामि. तुझी प्रवृत्ती इत्युक्ते चेष्टा, म्हणजे तुझे प्रयत्न, तुझे जे काही चाललंय ते सगळं, ते अहम न जानामी, मला काहीच कळत नाहीये. तू काय आहेस, तू कोण आहेस, तू कसा आहेस, तुला जाणून मी आधी इच्छितो. आणि तुझे कुठले जे काही सगळं चाललेलं आहे त्याला मी काही समजूच शकत नाही, जाणू शकत नाही. तुझी या ज्या सगळ्या तुझ्या प्रवृत्ती आहेत, तुझी जे वागणं आहे ते मला काहीच कळत नाही. इति शरणं गच्छति. आणि शरणं गत्वा वदति, एतावत् अर्जुनस्य पूर्णं वर्णनमस्ति. विश्वरूप दर्शनम् अर्जुनेन यत् कृतमस्ति तस्य आदौ संजयेन वर्णनं कृतमस्ति, अनन्तरम् अर्जुनः वर्णनं करोति. तर्हि तदर्थमेव तत्र 15 वा 16 अधिकः अति पञ्च उत्तरप्रारम्भः जातः 15तमः श्लोकः, 15 श्लोकः ततः प्रारम्भः जातः 21 पर्यन्तं. 16 श्लोकः केवलम् अर्जुनस्य एतद् वर्णनमस्ति विश्वरूपस्य. फैंटसी एव, वयं तर्हि साक्षात् वर्णनम् अशक्यम्.
अशा प्रकारचं भरपूर असे अकराळ विक्राळ स्वरूप तुझं दिसतंय. एवढंच फक्त आपण याच्यातून घेऊ शकतो. बाकी तत्वज्ञानम अधिकम नास्ति एतद् वर्णनम व्याकरणम व्याकरणं बहु अधिकम् अस्ति अत्र. तत्र रूपाणि बहूनि सन्ति, समासाः बहवः सन्ति. एतत् सर्वं यद् वर्णनम् अस्ति षोडशसु श्लोकेषु तादृशमस्ति. अनन्तरं तत्पूर्वं चत्वारः श्लोकाः सञ्जयस्य वर्णनमस्ति. तादृशमेव अधिकं तु तत्रापि परिवर्तनं नास्ति. तादृशमेव सञ्जयस्य वर्णनमस्ति. प्रथमे 8 श्लोकेषु तत् पुनः यद् आदौ उक्तमस्ति तदेव अस्ति सर्वम्. एतावत्पर्यन्तं केवलं सञ्जयस्य वर्णनम्, अर्जुनस्य वर्णनं विश्वरूपस्य. तत्पूर्वं केवलं द्रष्टुमिच्छामि इति एतावदेव अस्ति. अत्र अधिकं किमपि नास्ति. इदानीं भगवान् वदति पुनः अहं कः इति. श्रीभगवान् उवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे एव स्थिता प्रत्यनिकेषु योधाः. इदानीं भगवान् वदति अहम् अस्मि. कः अस्मि? अहं लोकक्षयकृत् प्रवृद्धः कालः अस्मि. लोकांचा लोकक्षयकृत्, लोकानां क्षयः लोकक्षयः. लोकक्षयं करोति इति लोकक्षयकृत् कर्तरिक्विप् समासः, उपपद समासः. लोकांचा नाश करण्यासाठी करणारा असा मी आहे. प्रत्यनिकेषु प्रतिगतानि अनिकानि. प्रत्यनिकानि, अनिक इत्युक्ते सैन्य. प्रत्यनिकानि शत्रु तत्र शत्रु प्रतिगतानि अनिकानि. क्षम्यतां, प्रतिगतानि अनिकानि प्रत्यनिकानि इत्युक्ते शत्रुसैन्य. शत्रुसैन्य इति अर्थे. आणि सगळ्या शत्रुसैन्येषु इति अर्थे. म्हणजे अहम प्रथमं लोकक्षयकृत प्रवृद्धः कालः अस्मि. म्हणजे मी सगळ्या लोकांचा नाश करण्यासाठी प्रवृद्ध झालेला काळ आहे. नाश करणारे, निर्माणही करणारे, नाशही करणारे. इदानीं निर्माण तर करून झालेले, आता नाश करणार आहे. लोकान् समाहर्तुम इह प्रवृत्तः. समाहर्तुम, उपसंहर्तुम, त्यांना नष्ट करण्यासाठी. समाहर्तुम, पूर्ण समूळ नष्ट करण्यासाठी. लोकांचा विनाश करण्यासाठी, लोकांना समूळ नष्ट करण्यासाठी प्रवृत्तः अस्मि. त्वामृते प्रत्यनिकेषु ये अवस्थिताः योधाः सर्वे अपि न भविष्यन्ति. आता त्वामृते, तू सोडून फक्त बाकी सगळे ना किं वदामि, एतान् सर्वांनी नष्ट करणार आहे. या सगळ्यांना त्वामृते अपि ते न भविष्यन्ति. तू सोडून नाही, म्हणजे तुझ्याशिवाय सुद्धा, म्हणजे तू काही केलंच नाही केलंस तरी तुझ्याशिवाय, असा त्याचा अर्थ. तुझ्याशिवाय म्हणजे तुझ्याशिवाय बाकी सगळे नष्ट होणार आहे असं नाही. म्हणजे तू नष्ट नाही केलेस तरी तूही नष्ट होणारच आहेस ना कधीतरी. म्हणून तुझ्याशिवाय सगळे नष्ट होणार आहेत असं नाही. न भविष्यन्ति, हे राहणार नाहीत. त्वामृते अपि न भविष्यन्ति, याचा अर्थ तू काही नाही केलंस तरी सुद्धा, तुझ्याशिवाय सुद्धा ते राहणार नाहीतच आहेत. म्हणजे तू आता युद्ध केलं काय, नाही केलं काय, तू त्यांना मारलं काय, नाही मारलं काय, तरी प्रत्यनिकेषु म्हणजे शत्रू सैन्यातले सगळे योद्धा न भविष्यन्ति. त्वामृतेऽपि सर्वे व्यवस्थिताः इत्युक्ते आगताः सर्वे शत्रुसैनिकाः तेषु ते सर्वे न भविष्यन्ति. कारण मी काळ म्हणून आलेलोच आहे, मी सगळ्यांना नष्ट करणारच आहे. अहमेव कालः लोकक्षय कृते प्रवृत्तः.
लोकान समहर्तुम इव प्रवृत्तः मी आहे आणि त्यामुळे हे सगळ्यांचा मी नाश करणारच आहे. शत्रू सैन्यातले हे सगळे योद्धे जे इथे आलेले आहेत ते सगळे तुझ्याशिवाय सुद्धा ते जाणारच आहे. तू मारलंस म्हणून जातील असं नाही. तुझ्याशिवाय सुद्धा ते जाणारच आहे. म्हणजे अहम सर्वान लोकान संहर्तुम प्रवृद्धा कालः अस्मि प्रतिपक्ष सैन्येषु ये भीष्म द्रोण भीष्मद्रोणादयः योधाः सन्ति तान् त्वं न मारयसि चेदपि अवश्यम मया ते मारिताः भविष्यन्ति. मग आता तू कशाला विचार करतोयस मी मारलं म्हणून? हे जे आधीची जी शंका होती, तू फक्त निमित्त मात्र आहेस रे, ते मरणारच आहे. तुझ्यामुळे काय मेले असं नाही. म्हणून काय कर, तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं मयैवैते निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. हे सव्यसाचिन इत्युक्ते हे अर्जुन, सव्यसाचिन इत्युक्ते सव्येन म्हणजे वामहस्तेन साधु सचते इति सव्यसाची. तत् सव्यसाचिन इति प्रातिपदिकमस्ति. म्हणजे जो डाव्या हाताने सुद्धा बाण मार, म्हणजे उजव्या हाताने तर सगळेच करते, पण डाव्या हातात सुद्धा जिथं सामर्थ्य आहे दोन्ही हाताने, म्हणून तो सव्यसाची. सव्यसाचिन इति प्रातिपदिकम, सव्यसाची इति प्रथमा एकवचनम, आणि आता सव्यसाचिन इति संबोधनम असते. तर हे सव्यसाचिन अर्जुन, तस्मात् त्वम उत्तिष्ठ, हे तुझं हे जर एवढं सगळं सांगितलं तर आता कशा करता हे करतोय? तू काय मारलं नाही मारते मरणारच आहे. तू निमित्त हो ना, फक्त तुला हे क्रेडिट देतोय ना मी. तसंही तुला क्रेडिट नाहीये खरं म्हणजे, पण मी तुला देतोय ना हे क्रेडिट त्यांना मारण्याचं. तेव्हा तू उत्तिष्ठ आणि यशः लभस्व, यश मिळव. त्वम उत्तिष्ठ यश लभस्व शत्रून् जित्वा समृद्धम राज्यम भुङ्क्ष्व, सगळ्या शत्रूंना जिंकून समृद्ध राज्याचा उपभोग घे. एते पूर्वम मया निहताः, मी यांना पूर्वीच नाश केलेला आहे. भवान निमित्त मात्रमेव भव इति. द्रोणं च भीष्मं च जयन्द्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतान् स्वं जहिमा व्यतिष्ठा युद्धस्वजेतासि रणे सपत्नान्. तरी द्रोणं च भीष्मं च जयन्द्रथं च कर्णं च तथा अन्यानपि योधवीरान् मया हतान् तान् वीरान् त्वं जहि. मी ज्यांना ऑलरेडी मारलेले त्यांना तू मार. मया हतान् या योधवीरान् त्वं जहि. आणि मा व्यथिष्ठाः, व्यथ इति धातोः अत्र लुङ् लकार अस्ति. मांगी लुङ्. आता मा इति अस्ति, मांग इति यदा वदामः अव्ययम् उपयोगं कुर्मः तदा मांगी लुङ् इति सूत्रमस्ति. अतः लुङ् लकारस्य उपयोगः तत्र भवति. अतः व्यथिष्ठाः अत्र लुङ् लकार मध्यम पुरुष एकवचनम् अस्ति. मा व्यथिष्ठाः म्हणजे व्यथित होऊ नको, दुःख करू नको, खेदं न प्राप्नुहि. मा व्यतिष्ठ युध्यस्व रणे सपत्नान् जेतासि. आता जेतासि इत्यपि लुट् लकार. आता इथे लुङ् लकार आणि लुट् लकार दोन्ही वापरले. लुट् लकार का नाही वापरला याला काही अर्थ नाही आहे. लुट् लकार इथे लुट् लकार वापरले म्हणजे जेष्यसी, जिंक, शत्रूंना जिंक इति. मध्यम पुरुष एक वचन आहे याचं पण, जेतासी इति. म्हणजे हे सगळं द्रोण भीष्म या सगळ्यांना मी ऑलरेडी ज्यांना मारले त्यांना तू मार, ठार कर आणि त्याच्यात दुःख करू नको आणि या शत्रूंना रणामध्ये जिंक इति भगवान वदति. अनन्तरं पुनः संजय वर्णनं करोति. संजयः संजय उवाच एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य
कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्या भूय एवाह कृष्णं सगद्गदं वीतवीतः प्रणम्य. किरीटी किरीटिन् इति प्रातिपदिकं किरीटी किरीटं यस्य अस्ति ते मुकुट धारण केलेला. अत्र क्रियापदमस्ति आह. आह इति उक्तवान्. कः कर्तृपदमस्ति? अर्जुनः. तस्य विशेषणमस्ति किरीटी. किरीटी अर्जुनः किं कृत्वा? प्रणम्य सद्गदं भूयः एव प्रणम्य कृष्णं नमस्कृत्वा, कृष्णाला नमस्कार करून सद्गदित होऊन निरुद्ध कंठम भूयः, निरुद्ध कंठम भूत्वा, भूय एव पुन्हा भूय पुनरपि पुन्हा नमस्कार करून भूय एव प्रणम्य नमस्कृत्वा प्रणम्य केशवं कृष्णं नमस्कृत्य नमस्कृत्वा प्रणम्य किं कृतवान्? एतत् यत् श्रुत्वा, केशवस्य एतत् वचनं श्रुत्वा किरीटी आह. किरीटी केशवस्य एतत् वचनं श्रुत्वा कृतांजलिः, हात जोडलेला, भीतभीताः. हे अर्जुनाचीच विशेषण आहे. कर्तृपदाची प्रथमा एकवचन मधली विशेषण आहे. वेपमानः भीतभीताः किरीटी केशवस्य एतत् वचनं श्रुत्वा, पुनः कृतांजलिः वेपमानः भीतभीताः किरीटी केशवस्य एतत् वचनं श्रुत्वा कृष्णं नमस्कृत्वा सद्गदं भूयः एव प्रणम्य आह. नमस्कार करून त्याला म्हणाला. काय म्हणाला? इथे अर्जुनस्य अग्रे अस्ति सर्वं. तर्हि अर्जुन उवाच अनन्तरं अपि समापनम् आसीत् मया, किन्तु न शक्यं दृश्यते. अग्रे अपि बहु अधिकमस्ति. बहवः श्लोकाः सन्ति अग्रे अपि, तत् समापयितुं न शक्नुमः. तर्हि समयः जातः, अत्र एव स्थगयामः. अनन्तरं केवलम् अर्जुनस्य कथनमस्ति, अनन्तरं श्रीकृष्णस्य कथनमस्ति, किन्तु साररूपम् अग्रे अस्ति. अतः अग्रे एव पश्यामः. अत्र स्थगयामः, समयः जातः. तर्हि एतावत् किमस्ति सर्वं वयं दृष्टवन्तः. प्रथमम् अर्जुनस्य इच्छा अस्ति, द्रष्टुम् इच्छति. यदि शक्यं चेत्, यदि शक्यमस्ति तर्हि दर्शयतु. यदि अहम् अर्हः अस्मि तर्हि एव दर्शयतु इति वदति. तर्हि भगवान् दिव्यं दृष्टिं दत्त्वा दर्शयति. अनन्तरं सञ्जयस्य सर्वं वर्णनं प्रथमम्, अनन्तरम् अर्जुनस्य सर्वं वर्णनम्, अनन्तरं श्रीकृष्णस्य अन्ते अर्जुनः पृच्छति, भवान् कः इति ज्ञातुम् इच्छामि, एतद् वदतु. तर्हि भवतः एतद् भयानकं रूपं दृष्ट्वा भवान् कः इति मम प्रश्नः. अहं भीतः अस्मि. तर्हि इदानीं भवान् कः इति वदतु. तदा भगवान् वदति, अहं तु कालः, अहं तु सर्वेषां ग्रासं करिष्यामि एव. तर्हि भवान् केवलं निमित्तं भूत्वा एतत् सर्वं युद्धं करोतु. एते सर्वे नष्टाः, पुरा एव नष्टाः, मया मारिताः. तां मारय आणि जहि शत्रुं, तां जहि, आणि तेन युद्ध विजयं प्राप्य स्वर्गस्य एतस्य राज्यस्य उपभोगं स्वीकरोतु. तत्र चिन्ता नास्ति इति उक्तं भगवता. तर्हि किं तस्य एकं किं ग्रहणीयं, तत्र किं दातव्यं, काय घेतलं पाहिजे त्याच्यातून. पुन्हा किम उक्तवान्? मारय, युद्धम करोतु, जही. याचा अर्थ काय? एवढं सगळं सांगितल्याचा
तुला काय कर्म सांगितलंय ते तू कर्म कर, त्याची चिंता करू नको. तू केलं कर्म म्हणून तू काही करत नाहीस. भगवान कारयती. बघ, हे सारांश शास्त्र या युद्धाचा अर्जुनाला आहे, तोच उपदेश आपल्यासाठी पण आहे. अस्माकं कृते अपि भगवान वदति भवान किम किम करोति तत्सर्वं तस्य श्रेय भवतः नास्ति. अहं कारयामि भवान करोति तर्हि सर्वं यद् यद् नियतं कर्म अस्ति सर्वेषां कृते तत् कर्म करणीयमेव. हरदासाची गाडी मूळ पदावर. कर्म केलंच पाहिजे. कर्म नियतम कर्म फलाशाम त्यक्त्वा केलंच पाहिजे आणि त्याचा संग नसला पाहिजे. फलाशाम त्यक्त्वा किंवा फलम त्यक्त्वा, म्हणजे फलम त्यक्त्वा याचा अर्थ काय की मी केलं हे सगळं. संस्कृत भारती संस्कृताचं जे काही सगळं चाललंय ते माझ्यामुळे चाललंय, हा अहंकार पहिल्यांदा सोडून द्यायचा. भगवान कारयती, जे जे काही संस्कृत भारतीमुळे संस्कृताचं जे उत्थापन सगळं होणार आहे ते भगवतः इच्छा अस्ति अतः भवति. अहम केवलम निमित्त मात्रम तत्र अस्मि. प्रत्येकम कर्त्रा एतत् चिंतनं करणीयमेव. एतत् कार्यं भगवता दत्तमस्ति मम कृते. भगवान कारयति अतः भगवते समर्प्य एतत् संस्कृतस्य कार्यं मया अपि करणीयमेव. तत्र फलस्य अपेक्षा न करणीया. फलं दातव्यं वा न इति भगवतः हस्ते अस्ति. भगवता दत्तं यद् अस्ति तत् मया स्वीकरणीयं. पुनः तत्र अहंकारः मास्तु. मया एतत् सर्वं कृतमस्ति इति न कदापि न भवति. तदा भगवान कारयति भवान करोति, निमित्तमात्रमेव अस्ति. तर्हि संस्कृतस्य पुनः एकवारं पुनरुत्थापनं, भारतदेशस्य पुनरुत्थापनं एतत् सर्वं तु निश्चितमस्ति भगवता. अस्माभिः केवलं निमित्तं भवनीयम् इति अस्ति. एतत् धातव्यं. सगळा श्लोक गीतेतले घेतल्यानंतर आपण काय घ्यायचंय त्याच्यातून, आपण हा संदेश घ्यायचा आहे आपल्या जीवनासाठी. बाकी ते सगळं वर्णन आहे, ते वर्णन म्हणून सोडून दिलं तरी चालेल, त्याला काय फारसा अर्थ नाहीये ते. कारण ते वर्णन असे फॅन्टसी आहे ती सगळी. त्यामुळे एकादशा अध्यायातला जो मधले 20-25 श्लोक किंवा 10व्या अध्यायातले जे सगळे जवळजवळ 10वा अध्याय, पहिले 10-12 श्लोक सोडून हे फक्त वर्णन आहेत. त्यामध्ये फारसं तत्वज्ञान काही नाही. आणि तेही पुन्हा तसं म्हटलं तर थोडं निरर्थकच आहे. कारण काय की एक उदाहरण सांगितलंय फक्त आणि त्याच्यासारखे हा सगळंच आहे हे आपण गृहीत धरलं तर ते अगदी त्याच्यावरच काही फार वादविवाद करायची गरज नाही. 10व्या अध्यायात आणि 11व्या अध्यायात सुद्धा हे जे सगळं वर्णन केलेलं आहे, दंष्ट्राकर आलम, हे भयानक भयानक वर्णन इकडे तिकडे, ते सगळं वर्णन आहे फक्त. तसं काही प्रत्यक्ष नाहीच आहे. प्रत्यक्ष वर्णन अशक्यमच आहे ना. भगवताय जे रूपम आहे पुरुषस्य तस्य वर्णनमेव अशक्यम. ते पराप्रकृतीमध्ये आहे. आपली धाव अपराप्रकृतीपर्यंत आहे. आपली बुद्धी, चिंतनम, मन हे सगळं अपराप्रकृतीत आहे. आपण जो काही विचार आपण करतोय तो आपल्या बुद्धीने करतोय. आपली बुद्धी इथंच आहे, बुद्धीची धाप वर नाहीच आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल चिंतनम विचारम अशक्यम किमपि कर्तुम एव न शक्यम. एतत् सर्वं फॅन्टसी वर्णन असते. तादृशं स्यात् इति. तादृशं स्यात् इति केवलम्. अतः तस्य कृते अधिकः अर्थः नास्ति. केवलम् अत्र दातव्यं किं, भगवान् सर्वं कारयति, वयं केवलं निमित्तमात्रेण कुर्मः इति. अस्तु. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शान्ति शान्ति शान्तिः. अस्तु. इदानीं अग्रे सर्वे शृण्वन्तु, अनन्तरं न वदन्तु, मा वदन्तु